कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग बाप नको देवी वरे सर्व सुखाचे आगने बाप नको देवी वरे सर्व सुखाचे आगने बाप नको देवी सुखाचे आगने बाप नको देवी वरे तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बनवा तुहा माधव तुहा माधव हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हो सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापन कृपा देवी वर बापर खुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
कुमाये बार 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 कुमाये जय 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 विठो बार कुमाये जय 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 विठो बार कुमाये हरि जय 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 हरि जय 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 विठो बार कुमाये हरि जय 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 विठो बार कुमाये विठो बार कुमाये विठो बार कुमाये विठो बार कुमाये विठो बार बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठोबा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आणि मंगलपर प्रकरणातील अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळावो तरे विश्रांती पावलो सांभाळावो तरे संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख वचन ऐका कमळापती माझे रंकाची विनंती रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी प्रथम क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले
भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. माऊली या अभंगाच्या माध्यमातून आणि मंगलमय असणारे भगवंताच्या रूपाचं वर्णन करून सांगतायत. त्याला पाहून दिव्य असणारी स्थिती प्राप्त झाली त्याचा अनुवाद करून सांगतायत. काय सांगतात महाराज? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. भगवंताचं दिव्य असणारं रूप प्रत्यक्ष पाहायला मिळालं आणि म्हणून मला सुख प्राप्त झालेलं हे आपल्या साजनी नाम सखीला वर्णन करून सांगतात. इथं सखी शब्दाचे अनेक अर्थ मला करता येतील. साधू संत ही सखी म्हणजे बुद्धी असा त्यांनी अर्थ करतात. आपल्या बुद्धिरूपी सखीबरोबर त्यांनी ज्ञानोबराय संवाद साधतायत आणि त्या बुद्धीला त्यांनी सांगतात की याचं रूप मी पाहिलं आणि मला फार सुख प्राप्त झालेलं आहे. कोण आहे हा? हा तोच आहे हा जो त्यांनी आपण गोविंद म्हणतो, माधव म्हणतो, जो श्रीकृष्ण रूपानं आपण ज्याचं चिंतन करतो तोच आहे हा. तो हा विठ्ठल बरवा, तोच आहे हा विठ्ठल. याच्यामध्ये आणखी भाव सांगता येतील. तो स्वरूप लक्षणानं तो आणि तटस्थ लक्षणानं हा. स्वरूप लक्षणानं जो सच्चिदानंद घन आहे तोच हा विटेवरती उभा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तोच आहे हा आणि सर्वांना सुख देण्याकरता उभा आहे. तो मला फार प्रिय वाटतोय. त्याच्यासारखं कोण प्रिय आहे? का बरं प्रिय वाटत असेल? का आवडत असेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. फार सुकृत, सु म्हणजे चांगलं, कृत म्हणजे कर्म. फार चांगले कर्म कधीतरी केले असतील आणि त्याची जोडी म्हणजे साठवणूक केलेली आहे. फार चांगल्या कर्मांची साठवणूक जीवनामध्ये झाली आणि म्हणून हा आवडायला लागला. देव आवडणं काय सोपी गोष्ट आहे का? म्हणून विठ्ठले आवडी. तोच आहे हा जो आवडतो ना, तोच. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हा काय सामान्य नाही. का आवडतो आहे? का प्रिय वाटतो? सर्व सुखाचे आगर. तो सर्व सुखाचा आगर आहे. रखुमादेवीचा वर जो सगळ्या जगाचा मालक आहे, मायबाप असणारा परमात्मा, तो त्यांनी विटेवरती प्रत्यक्ष उभा आहे. तो सर्व सुखाचा आगर आहे म्हणून त्याला प्रत्यक्ष पाहिलं. जो सर्व सुखाचा आगर आहे तोच आहे हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तोच त्यांनी मला प्रत्यक्ष डोळे भरून पाहायला मिळतोय. हा त्यातला भाव आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आज आपल्या सप्ताहातला प्रथम दिन आहे. बऱ्याच वर्षांपासून आपल्याकडे सेवा करण्याचा हा योग प्राप्त होतो. मग कधी 2-3 वर्ष, कधी आपण भागवत कथा श्रवण 2 वर्ष झाले. श्रीमद भागवत कथा या सगळ्या संयोजकांनी आयोजित केली आणि या स्थानावरती आपण सर्वांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली. कीर्तनाला येण्याचा योग तर बऱ्याच वेळा त्यांनी येत असतो. मी मोटरसायकलवर यायचो त्यावेळेला कीर्तन येत होतो. म्हणून आज पहिला दिवस आहे. काय बोला, आज मंगल केलं पाहिजे. आज मंगलाचा दिवस आहे. कोणत्याही कार्याच्या आरंभी त्यांनी मंगल करणं फार महत्त्वाची गोष्ट असते. याच्या आधी पण एकदा मंगल केलं होतं. मंगलाचा दिवस होता. तुम्ही मंगलाविषयी त्यावेळेस ऐकलेलं आहे. लोक एवढं काही ध्यानात ठेवतात का कशाला मंगल म्हणतात? मंगल म्हणजे आमची मावशी, असं लोक डोक्यात असतं. मंगल म्हणजे काय? मंगल म्हणजे मावशी नाही. मंगल आपलं कार्य त्यांनी निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून भगवंताची किंवा संतांची केलेली वंदना त्याला मंगल असं म्हणतात. मंगल 3 प्रकारचे असतात. एक वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरं नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल. 3 प्रकारचे मंगल असतात. वस्तू निर्देशरूप मंगल म्हणजे काय? भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन त्याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणायचं. वस्तू म्हणजे ब्रह्म विष्णू आणि त्याचा निर्देश करणं हे त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहे असा त्याच्याकडे निर्देश करणं फार महत्त्वाचं आहे. अनेक साधू संतांनी, अनेक ग्रंथांनी, अनेक पुराणांनी आणि भगवंताचं अशा पद्धतीने मंगल केलेलं आहे. वस्तू निर्देशरूप मंगल. श्रीमद भागवताच्या सुरुवातीला श्री व्यासदेवांनी आणि वस्तू निर्देशरूप मंगलच केलं महाराज. हरिम हे जन्माद्यसे अतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा
धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही सत्य असणाऱ्या परमतत्वाचं मी ध्यान करतो. श्री व्यासदेवांनी त्याचं मंगल केलेलं आहे महाराज. भागवत महात्म्यामध्ये व्यासदेवांनी त्याला सच्चिदानंद रूप म्हणलंय. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो सच्चिदानंद रूप आहे. हे मंगलच आहे. याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणायचं. त्याच्या सगुण रूपाचंही वर्णन केलं जातं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या मंगल आहे महाराज आहे. तसा अभंग सुद्धा आज रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी मंगल आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे कानी जे ध्येय योगी यांची मंगल आहे. अशा मंगल प्रकरण त्यांनी पहिलं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. दुसरं मंगल त्यांनी नमस्कारात्मक मंगल आहे. कनिष्ठांनी श्रेष्ठांना आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून केलेलं नमस्कार त्याला नमस्कारात्मक मंगल असं म्हणतात. आणि तिसरं मंगल आहे आशीर्वादात्मक मंगल. श्रेष्ठांनी कनिष्ठांना तुमचं कार्य निर्विघ्न पार पडो असा दिलेला आशीर्वाद म्हणजे त्यांनी आशीर्वादात्मक मंगल. असे 3 मंगल असतात. माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा यांचे 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत महाराज. ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव आणि चांगदेव 65. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय मंगल करतात वस्तू निर्देशरूप मंगल. ज्ञानेश्वरी साधकांकरता साधकांकरता सांगितलेली ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबराय वस्तू निर्देशरूप मंगल करतात. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा पहिलं मंगल आहे. तेच ज्ञानोबराय अमृत अनुभवामध्ये मंगल करतात. अमृतानुभव हा ग्रंथ त्यांनी सिद्धांचा अनुवाद आहे. तो जीवनमुक्तांचा ग्रंथ आहे. मला तो सामान्य माणसाला सहजासहजी न कळण्यासारखा आहे. मग त्याच्यामध्ये नमस्कार करतात मला श्रीगुरूंना. यदक्षरम अनाख्यम अजम अव्यम श्रीमन निवृत्तीनाथ हे तिख्यातम दैवतम अहमाश्रय. माऊलींनी अमृतानुभवाच्या सुरुवातीला 5 श्लोक लिहिले. त्या 5 श्लोकामध्ये हा पहिला श्लोक आहे महाराज. या श्लोकामध्ये त्यांनी महाराज नमस्कार केलेला आहे. कोणाला नमस्कार केला? निवृत्तीनाथ जे त्यांनी श्रीगुरू आहेत. म्हणून सर्वात्मक हा माझा स्वामी निवृत्तीराजा असंही त्यांनी अनेक वेळेला म्हणतात. निवृत्तीनाथांची वंदना करताना ज्ञानोबा तोंड भरून कौतुक करतात. मग ते श्रीगुरूंचं असणार त्यांनी महात्मे त्यांना नमस्कार केला. नमस्कारात्मक मंगल आहे. तेच ज्ञानोबराय चांगदेव 65 आशीर्वाद देतात. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज आहेत आणि 14 वर्षाचे ज्ञानोबा आहेत. आणि ते ज्ञानोबराय चांगदेव महाराजांना आशीर्वाद देतात. स्वस्ति श्री वटेशू जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी हे वटेशा तुझं कल्याण असो. म्हणून त्यांनी जो लपल्यानंतर संपूर्ण जगत प्रतीतीला येतं आणि जो प्रगट झाल्यानंतर संपूर्ण जगत त्यांनी महाराज लुप्त होतं तो परमात्मा त्यांनी सच्चिदानंद घन आहे. त्याचं ज्ञान अशा पद्धतीने चांगदेव महाराजांना ज्ञानोबराय सांगतात. हा त्यांनी आशीर्वादात्मक असणारं मंगल आहे. असे मंगलाचे प्रकार असतात. पण सगळ्या मंगलांमध्ये श्रेष्ठ त्यांनी मंगल जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम हे श्रेष्ठ असणारं मंगल आहे. आणि भगवंताचं नाम आणि रूप या 2 गोष्टी जर पाहिल्या तर त्यांनी त्यांचा अभेद आहे महाराज. नाम नामीचा अभेद असतो. नाम आणि नामी त्याचा अभेदच आहे. म्हणून अशा पद्धतीनं नामाचं वर्णन करणं काय, रूपाचं वर्णन करणं काय, गुणांचं वर्णन करणं काय आणि त्याच्या धामाचं वर्णन करणं काय हे सगळं मंगलमय आहे. असं मंगल त्यांनी महाराज करता येतं. म्हणून त्यांनी आरंभी आवडी आदरे आले नाम हे त्यांनी पवित्राणाम पवित्रम यो मंगलानंच मंगलम. भगवंताचं नाम पवित्र आहे. सगळ्या मंगलांचं मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून नामाला सुद्धा मंगल म्हणलेलं आहे. असा दिव्य असणारा परमात्मा त्याचं कोणत्याही रूपानं आपण त्यांनी वर्णन करू शकतो. म्हणून त्यांनी महाराज हे मंगलच आहे. आता जे मंगल आपण करतो आहोत हे त्यांनी महाराज वस्तू निर्देशरूप मंगल आहे. या वस्तू निर्देशरूप मंगलामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी करायचं आहे. आज पहिला दिवस आहे. देव आठवला पाहिजे. ज्या देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता एवढा सगळा 8 तास वर्षानुवर्ष आपण हा सप्ताह करतो आहोत. वर्षानुवर्ष हे सोहळे आपण त्यांनी संपन्न करतो. हे सगळे सोहळे का संपन्न करतो त्याचं एकमेव कारण आहे आपल्या सर्वांना परमात्म्याची प्राप्ती व्हावी, भगवंताचं दर्शन व्हावं, भगवान भेटावा. हाच त्याच्या मागचा उद्देश आहे महाराज. याच्यात काही नावलौकिक मिळावं आणि आमचा सप्ताह फार चांगला झाला म्हणून लोकांनी त्यांनी चांगलं म्हणावं याच्याकरिता जर सप्ते होत असतील तर काही त्याच्यात फलश्रुती प्राप्त व्हायची नाही महाराज. फलप्राप्त व्हावं असं जर वाटत असलं तर याच्यावत सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच भाव असावा की या माध्यमातून आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे, भगवंताचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं आहे. मग भगवत दर्शनाकरिता आपण सर्वांनी 8 तास करावा. मग तो त्यांनी पाहण्याकरिता जीव कासावीस झाला पाहिजे. त्याला पाहण्याकरिता जीव त्यांनी वेडावला पाहिजे.
कायमी उद्धार भावेना काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन परा समाधान चित्त काय मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल काय? तो नारायण नाम परमात्मा माझ्यावर कृपा करील का, मला दर्शन देईल का? हा काही हा कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही सगळेजण मला सांगा तरी संतजन. हा करा समाधान चित्त माझे जिज्ञासूची भूमिका आहे, मुमुक्षुची भूमिका आहे. त्याला मोक्ष पाहिजे, तो त्यांनी महाराज भगवत दर्शनाकरिता आसावलेला आहे, त्याला नारायणाची भेट पाहिजे. म्हणून भगवंताच्या भेटीकरिता ज्या दिवशी जीव तळमळ त्यावेळेस तो सगळ्यांना विचारत फिरेल महाराज. हे कसं आता त्याने तुम्ही सांगा संतजन म्हणले, तसंच अजून प्रमाण आहे महाराज. पुसावे सेहेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. त्याच्या मनात ही तळमळ निर्माण झाली पाहिजे. का हो मी गळ्यात माळ घातली खरी, कपाळाला गंध लावतोय खरा, पंढरी आळंदीला जातो, पारायण पण करतो, करत कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, हरिपाठ म्हणतो, हे सगळं मी नित्य नेमानं फार श्रद्धेनं करतो, पण मला देव भेटेल का नाही हो, माझ्यावर भगवंताची कृपा होईल की नाही अशी भावना अंतकरणात निर्माण होऊन कळवळून वाटेल त्याला जो विचारत फिरतो ना, समजायचं याच्या मनात आस लागलेली आहे देवाच्या भेटीची. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. असं बुवा बोलायला लागलं की थोडं आपल्या मनालाही विचारून घेत जायचं. आपल्याला असं होतंय का, आपण एखाद्या माणसाला त्यांनी गप्पा मारता मारता विचारलं का हो हे सगळं करतोय पण मला देव भेटेल का, असं एखाद्या दिवशी तरी आपण एखाद्या माणसाला विचारलंय का नाही विचारलं. न विचारण्याचं कारण कधी वाटलंच नाही देव भेटावं म्हणून. देव भेटावं याच्याकरिता इच्छा पण असली पाहिजे ना अंतकरणात. रोज त्या प्रक्रिया सांगितल्या जातात लोकांपुढे. देव आहे आणि देव भेटत असतो आणि मला पण भेटेल म्हणून त्यांनी महाराज आहेच ना देव, आणि तो भेटावा याच्याकरिता अट्टहास जीवाचा असला पाहिजे. जीवाची तळमळ भगवंताच्या भेटीकरिता असली पाहिजे महाराज. ही तळमळच देव पाहत असतो, तुमचं बाकीचं गबाळ नाही पाहत देव. तो किती गण लावला आणि किती कोरून कारून लावला आणि किती त्यांनी का कोणत्या कोणत्या ठिकीकडे लावला की इकडं लावला का सगळ्या दुनियात लावला, ते तसलं पाहत नाही देव महाराज. मग लावू नाही का, लावावं ना. पण फक्त तेवढ्यावरच राहू नये एवढं मला म्हणायचं. लोक तेवढ्यावरच आहेत, तेवढंच समाधान त्यांना वाटतं मी परमार्थ करतो. मी माळ घातली म्हणजे परमार्थ झाला. तुम्ही माळा घातल्या म्हणजे काय परमार्थ झाला याचा अर्थ लावायचा नाही. मग माळ गळ्यात घालणं म्हणजे काय, तुम्हाला त्या लोकांना त्याचा अर्थच कळत नाही. माळ गळ्यात घालायचा तुम्हाला माहिती, माळ कशाची घालतात, चंदनाची. फसवायला घालतात ना लोक चंदनाच्या सुद्धा. तुळशीची माळ घातली जाते. का तुळशीची माळ घालतात माहिती आहे का कोणाला? ज्याने तुळशीच्या माळा घातल्या त्यांना माहीत असलं पाहिजे ना आपण तुळशीची माळ का घालतो, त्याचं काही कारण असलं पाहिजे ना महाराज. बिगर कारणाची थोडीच घालायची गळ्यामध्ये. तुळशीला देवानं वरदानच दिलेलं आहे की हे तुळशी, जो तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत येईल मी त्याचा काहीच गुणदोष पाहणार नाही, मी त्याचा स्वीकार करीन. आणि म्हणून अशा पद्धतीनं तिच्या माध्यमातून जो भगवंतापर्यंत जातो, भगवान त्याचे गुणदोष पाहत नाही, त्याचा स्वीकार करतो. तुम्ही घरात त्याने महाराज कढईमध्ये शिरा तयार करता. शिरा चांगलं तूप घालून, चांगला रवा त्यांनी चांगली साखर घालून त्यांनी अशा पद्धतीने तयार करता. जोपर्यंत कढईत आहे तोपर्यंत त्याला शिरा म्हणायचं. काय म्हणायचं, शिरा. तो त्यांनी ताटलीत घेतला आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं की मग त्याला नैवेद्य म्हणायचं. आणि तो भगवंताच्या समोर नेऊन ठेवलं की भगवान त्याचा स्वीकार करेल. तुळशीचं पान नाही ठेवलं तर तो स्वीकारित नाही महाराज. म्हणून तो त्याचा स्वीकार करतो. स्वीकार झाला रे झाला की मग त्याच्याकडून उचलून लोकांना वाटायला लागले की मग त्याला प्रसाद म्हणतात. आधी काय होतं त्याचं नाव शिरा, नंतर काय झालं नैवेद्य, आणि नंतर काय झालं प्रसाद. कशामुळे त्याचं नाव प्रसाद झालं शर्याचं? फक्त तुळशीमुळे झालं, दुसरं काही कारण नाही महाराज. तुळस अशी आहे की तिला मध्यस्थी केलं की मग तो स्वीकारतो. तो म्हणतो गोड आहे का फिकच आहे का काय पाहत नाही, जसं आहे तसं स्वीकारतो. म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्टीला तुळस अतिशय महत्त्वाची आहे. तसं हे शरीर आहे, आतापर्यंत नाही त्या कामाला वापरलंय आपल्याने. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, कुठं कुठं नाही वापरलं ते विचार आपल्या मनाला. सगळीकडे वापरलं जातं महाराज. हे नाही त्या गोष्टींमध्ये त्यांनी माणसं शरीर अशा पद्धतीने घालतात आणि उपयोगात आणतात. पण हे शरीर आतापर्यंत असं संसाराच्या कामाकरता वापरलं आणि असं देवासमोर घेऊन गेला आणि देवा माझा स्वीकार कर म्हणला तर देव स्वीकारणार नाही. मग ह्या जसं त्या शरीरावर त्यांनी तुळशीचं पान ठेवलं की भगवंतानं काहीच न विचार करता स्वीकारलं, तसं या शरीरावर जर तुळस ठेवली आणि भगवंताच्या समोर गेला तर भगवान काहीच विचार न करता स्वीकार करेल, असा त्यातला भाव आहे महाराज. महत्वाचा मुद्दा.
हा त्यातला भाव आहे. का तुळस गळ्यात घालायची? का तुळस ही गळ्यात घालायची नाही, ही शरीरावर ठेवायची आहे. ही जी तुळस आहे ना, ही त्यांनी महाराज शरीरावर ठेवायची आहे. मग शरीरावर तुळस ठेवून देवासमोर जायचं. हे बघ, मी तुझ्या समोर समर्पित झालेलो आहे. जसा तो नैवेद्य देवाच्या समोर समर्पित केला जातो, तसं हे जीवन भगवंताच्या समोर जर समर्पित करायचं असेल तर त्याच्यावर तुळस ठेवून जर दिलं, लोक सहज म्हणतात अहो ते तुळशीपत्र ठेवून गेले. म्हणतात की नाही, त्यांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं असंही म्हणतात. तसं त्यांनी या शरीरावर आपण सगळ्यांनी माळा घातल्या म्हणजे काय केलं? तुळस ठेवले. म्हणजे काय केलं? देवाला देऊन टाकलं. आता याच्यावर अधिकार कोणाचा? देवाचा. मग हे आपण देवाला दिलं ना, आता हे चालवायचं कोणी? देवानेच चालवायचं. पण नुसते आपण घालून ठेवल्या माळा का घातल्या त्याचं कारणही माहीत नाही लोकाला, आणि काय त्याचा फायदा आहे ते माहीत नाही. मग भगवंतानं आपला स्वीकार करावा. माळ घातली की तुळस शरीरावर ठेवल्यानंतर देव मागचा काही विचार करीत नाही महाराज. निवळ माळा गळ्यात घालून ठेवल्या म्हणजे काय परमार्थ होत असतो का? नुसती माळ घातली म्हणजे काय देव भेटत असतो का? उगत त्यांनी खोटी पाहिलं आणि खोटीला माळ अडकून ठेवली 12 वर्ष. मग 12 वर्षाने देव खोटीला भेटायला येत असतो का? एखाद्या खोटीला भेटलाय का? खरं सांगा. मग आपलं मुंडकं म्हणजे काय खोटी आहे का? त्याच्यात माळ अडकून ठेवली आणि देव भेटायला आला. नुसतं खोटीला अडकवल्यासारखा कसा देव भेटायला येईल? त्याच्याकरता काही साधन केलं पाहिजे ना. काय साधन केलं पाहिजे? ही तर पहिली पायरी आहे. देवा, अरे सर्वस्व तुला देऊन टाकलं, मागचा काही विचार करू नको. नको पाहू केले पाप पुण्य. माझं पाप पुण्य पाहत बसू नकोस देवा. माझा स्वीकार कर. मी तुळस शरीरावर ठेवून तुझ्या समोर आलोय. आता देव गुणदोष पाहणार नाही. म्हणून तुम्ही साधक तर झाले, पण साध्य प्राप्त करून घेण्याकरिता तळमळ पण जीवाची असली पाहिजे ना. इथून पुढची गोष्ट तळमळीची आहे. माळ घातल्यानंतर तळमळ सुरू झाली पाहिजे. आता देव कधी भेटेल? आता देव कधी येईल? कोणत्या वेळेला मला भेटेल? अशी तळमळ जीवाची झाली पाहिजे. निवळ परमार्थाचा भपका करून काय उपयोग आहे महाराज? उगा मी कंबर बांधून पोपटासारखा तुमच्या समोर बोलायला लागलो आणि तुम्ही मला बुवान बाबा म्हणायला लागले आणि पाया पडायला लागले. मला छान वाटतं. लोक पाया पडल्यावर, लोकांनी दंडवत घातल्यावर, आरत्या ओवळल्यानंतर, फुलं टाकल्यानंतर, चांगलं चुंगलं करून खाऊ घातल्यानंतर काय मस्त इंद्रासारखी त्याची अवस्था होते. इंद्राला सुद्धा कमी वैभव भेटत असेल तेवढं बुवा लोकांना भेटतं महाराज. ज्ञानोबा आहे तुकोबरायांच्या जीवावर. ज्ञानोबा तुकाराम म्हणलं का फुगलाच. एवढं खाऊ घालतात लोक महाराज. भरपूर चांगल्यापैकी खाऊ घालतात. मग थोडी लाजही जीवाला वाटली पाहिजे की त्यांनी काय अवस्था त्यांनी भोगली. त्यांनी पायात चपला घालायला भेटलं नाही. वडाचे पानं पायाला बांधून अशा पद्धतीने प्रवास केला. त्यांना अंगभर कपडे भेटले नाहीत. ते कपड्याला गाठणी मारून त्यांनी अशा पद्धतीने कपडे घातले. त्यांना खायला भेटलं नाही. त्यांनी लोक चांगलं चुंगलं करून समोर खात होते. त्यांच्या जोड्या फाडून टाकल्या लोकांनी. पायातल्या जोड्यासहित त्या पिठावर नाचला तो विसोबा काका. एक काळ असा आला की खायला सुद्धा भेटलं नाही, आणि त्यांचं नाव घेतो आम्ही चमचमीत आहोत महाराज. नुसतं चमचमीत काय राहतो? भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास कर. नाहीतर मग आज प्रारब्धाच्या वशात त्यांनी खाशील पिशील चांगला, आणि मग कर्म संपून गेल्यानंतर परत जन्माला जर त्यांनी यायची बारी नाही तर नरकात गेलं की यम कातडे काढील ना महाराज घेण्यान देण्याची. म्हणून त्यांनी सावध झालं पाहिजे. भगवंताच्या भेटीकरिता अट्टहास केला पाहिजे. तो बुवा झाला काय आणि बुवाचा बाप झाला काय? त्यानं जर त्यांनी भगवंताच्या भेटीकरिता अट्टहास नाही केला तर काय उपयोग आहे त्याचा, त्या बुवापणाचा? म्हणून त्यांनी महाराज, मग आता मी सांगितले बुवाचं सामान्य लोकांचं त्याच्यापेक्षा वेगळंच आहे. म्हणून त्यांनी महाराज परमार्थ करणाऱ्या माणसानं त्यांनी अंतकरणात आस निर्माण केली पाहिजे. मला देव कधी भेटेल? देवाचं नाव काढलं तरी त्याच्या डोळ्याला टचकन पाणी आलं पाहिजे महाराज. एखाद्यानं देवाचं नाव काढलं तरी त्याचं हृदय भरून आलं पाहिजे की देवा अरे कधी भेटशील रे. एखाद्या आईचे लेकरू मरून जावं, एकुलते एकच असावं, आणि चांगले वर्ष 2 वर्ष 4 वर्ष व्हावेत, आणि मग त्यांनी एखादी मावशी भेटावी आणि सहज तिच्या लेकराचं नाव काढावं. 4 वर्षानंतर सुद्धा तिचं हृदय त्यांनी पिळवटून येतं आणि टचकन तिच्या डोळ्याला पाणी येतं. लेकराकरिता आई कासावीस होते. ही जशी कासावीस अवस्था ती आईची लेकराकरिता होते ना, तशी भगवंताच्या भेटीकरिता तो भक्त कासावीस झाला पाहिजे. त्याच्यासमोर कोणी सहज जरी चर्चा भगवंताची मांडली तरी त्याचं ऊर भरून आलं पाहिजे. हृदय त्यांनी कंठ दाटून आलं पाहिजे. त्याच्या नेत्राला घळघळा अश्रू धरायला लागले पाहिजे. भगवंता कधी कृपा करशील रे माझ्यावर? कधी मला भेटशील? तुझ्या दर्शना वाचून जीव कासावीस होतो रे. कधी त्यांनी तुझं दर्शन होईल आणि कधी त्यांनी मला माझ्या जीवनाची सफलता करून घेता येईल, अशी त्यांनी भावना पोटात निर्माण व्हावी. तळमळ तळमळ जीवाची त्यांनी व्हावी महाराज. अशी तळमळ झाल्याशिवाय परमात्मा भेटत नसतो, लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांच्या पोटामध्ये तळमळ आहे. तुकोबरायांच्या पोटात भगवंताच्या भेटीची तळमळ आहे महाराज. ते म्हणतात माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मनतील कान रसना झाली, करती तळमळ हस्तपाद भाड, नेत्राशी दुकाळ पडला थोर. देवा अरे माझ्या सगळ्या इंद्रियांना तळमळ लागली. माझे डोळे तळमळले तुला पाहण्याकरिता, माझे कान त्यांनी तळमळले तुझा शब्द ऐकण्याकरिता, माझे हात तळमळले रे देवा. तुका म्हणे माझ्या आसावया बाह्या,
तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. हे पांडुरंगा, तुला आलिंगन देण्याकरिता माझ्या हात असावले रे. कधी माझ्यावर कृपा करशील, कधी मला भेट देण्याकरिता येशील. अहो किती तळमळ आहे महाराज. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. हा, आपण सारे हरिभक्तीपर आहे. तुकाराम महाराजांची तळमळ मी सांगतोय. तळमळ कोणाची? तुकाराम महाराज भगवंताच्या भेटीकरिता तुकोबारांना काय करावं लागलं? तळमळावं लागलं. आणि ते तळमळले तरी येईना. वाटोली पाहता शिनले डोळुले देवा, तुझी वाट पाहतोय, डोळ्याला शिन आला रे. दावीसी पाऊले काही ओ डोळा, कधी एकदा तुझे पावलं माझ्या डोळ्याला दाखवशील. कोण म्हणताय? तुकाराम महाराज म्हणतात. मग ते पण परमार्थ करीत होते ना, आपणही परमार्थ करतो. करतो का नाही? करतो ना. मग तराजू आणा आणि एका तराजूमध्ये तुकाराम महाराजांचा परमार्थ ठेवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुमचा परमार्थ ठेवा. जमल का? जमण्यासारखी कल्पना तरी मनात येते का? तुम्ही ऐकतात ना सगळेजण माझं. त्या मावशांकडे काय पाहतं, माझ्याकडे पहा. मी काय सांगतोय ते. बसा खाली. हा, तुकाराम महाराजांचा परमार्थ एका पारड्यात घातला आणि एका पारड्यात आपला परमार्थ घातला. दोन परमार्थ घातले. सांगा तुलना होईल का? नाही होणार. केवढा मोठा तुकोबारांचा परमार्थ. आमचे बाबा म्हणतात, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरज छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा. हा, त्यांचे शब्द आहेत. ते म्हणतात, दर्या में खसखस. हा, दर्या म्हणजे समुद्र आणि खसखस म्हणजे खसखशीचा दाना. तुकाराम महाराजांचा परमार्थ म्हणजे समुद्रासारखा आणि आपला परमार्थ त्यांच्या समोर खसखशीच्या दाण्यासारखा. मग ज्यांचा समुद्रासारखा परमार्थ आहे ते तळमळले, देवा का भेटत नाहीस? मग समुद्रासारखा परमार्थ करून त्यांना देव भेटला नाही. आपली खसखस कुठं मांडायची? खरं सांगा, कुठं मांडायची महाराज खसखस? आणि तरी आपण निवांत आहोत महाराज, तरी आपण निवांत आहोत. त्यांना देव भेटत नाही म्हणून ते झोपले नाही. महिपती महाराजांनी चरित्र लिहिलं आणि त्या चरित्रात असं लिहिलं, महाराज झोप येऊ नये म्हणून उभे राहिले आणि पांडुरंगाच्या मंदिरात खुंटीला शेंडी बांधली. शेंडी खुंटीला बांधून टाकली. का बांधली? झोप आल्यानंतर काय करायचं? म्हणून त्यांनी जर डुकला आला तर शेंडी ओढली जाईल आणि माझी झोप मोडेल. म्हणून झोपायचं नाही, रात्रंदिवस जागेच आहेत. पांडुरंगा कधी येशील रे? हे बघ ना, झोपले ना सगळे लोक. आता बघ ना, कोणीच नाही देवा. अरे एकांत आहे, ये ना एकदा तरी दर्शन देणारे देवा. केवढी कासाविस्त झाली असेल. अरे समुद्रासारखा परमार्थ करून सुद्धा तुकोबारांना कळवळून म्हणावं लागलं, देवाला भेट दे. आपण खाऊन पिऊन मस्त आहोत महाराज. आपल्या ढेऱ्या जर मोजल्यात इथेपेक्षा जास्त आहेत. खरं सांगतो, एवढ्याला ढेऱ्या वाढल्या. आपल्याला खायला चांगलं दणकून लागतं महाराज. बरं झोपा पण असे येतात की त्याचं काय सांगायचं. हा, मस्त त्यांनी आपल्याला झोपावं लागतंय. बरं मोकळा टाईम सापडल्यावर आपण गप्पही राहत नाहीत. आपण साऱ्या जगाची खलबत्ती कुटीत राहतो. काय देवाची चर्चा आहे का? काय भगवान भेटेल असे त्यांनी वार्ता आहे का? काय आपल्या जीवनामध्ये आहे? साऱ्या जन्म त्यांनी लोकांच्या काड्या करता करता चालला. याचं असं, त्याचं तसं, त्याचं तसं, आणि शिक्का मात्र हरिभक्तीपरायण. हा, खरं सांगतो मी तुम्हाला, माझं म्हणणं लोकांना जड जातं. अरे मागून आले लोक मागच बसवायला पाहिजेत. त्याला लवकर यायला काय होतं? आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे ज्यांच्याकडे मी शिकलो ग्रंथ, परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे 40 लिटर दूध देणारी गाय असावी आणि तिची धार काढायला बसायचं आणि ती पानवायची. चांगली पानवली, आता धारच काढायची आणि कार्ट्याने फटाकडा वाजवायचा. जर त्यानं फटाकडा वाजवायचा, चहापुरते सुद्धा देत नाही महाराज. ती 40 लिटर देणारी गाय चहापुरतं सुद्धा दूध देत नाही. म्हणून त्यांनी बोलायला लागला बघता आणि त्याच्यात जर विक्षेप झाला तर काय बोलत होतं ते त्याच्या ध्यानातून जातं, लोकांच्या ध्यानात नसतंच महाराज. त्याला आणावं लागतं त्यांच्या ध्यानात. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आता आजचा पहिलाच दिवस आहे. पहिला दिवस म्हणजे उगा ताट वाढायचा दिवस असतो. कुठं वाटी वाढायची आणि कुठं लोणचं वाढायचं आणि कुठं मीठ वाढायचं, आणि हे असं त्यांनी वाढायचा दिवस असतो. उद्यापासून तुम्ही पक्वान न खाल इथपर्यंत ठीक आहे, पण वाढणारा चांगला असला पाहिजे. मग त्यांना कुठं काय वाढायचं कळालं पण पाहिजे. म्हणून त्यांनी मला सवय आहे हे असं लस द्यायची, डोस द्यायची, इंजेक्शन द्यायची. मग ते देऊन उद्या रोग होणार नाही तुम्हाला अजिबात. तुम्ही बरोबर टायमात त्यांनी याल, टायमात समोर येऊन बसाल. मग कीर्तनात विक्षेप उद्यापासून होणार नाही याची त्यांनी महाराज मला खात्री वाटते. असू द्या. माझा मुद्दा इथं आहे, भगवंताच्या भेटीकरिता आपल्या अंतकरणात तळमळ असली पाहिजे. नुसतं बोलाचा भातन बोलाची कढी करून काय उपयोग आहे? लोकाला परमार्थ दाखवण्यात काय उपयोग आहे महाराज? साधू संतांनी लोकाला दाखवलंच नाही. ते एकांतात भंडारा डोंगरावर कशाला जात होते? लोकाला दाखवायला जात होते का देवाला दाखवायला जात होते? खरं आपला परमार्थ देवाला दिसावा का लोकाला दिसावा? देवाला दिसावं. आपलं काय करता, आपला कार्यक्रम काय चाललेला आहे? आपला कार्यक्रम म्हणजे ते म्हणतात आता दिसो नाही जना ऐसे करी नारायणा. तुकाराम महाराजांचं प्रमाण, आता मी दिसूच नाही लोकांना असं कर देवा. आपलं तसं नाही, आता कसा दिसू जना, अशी आपली अवस्था आहे महाराज.
आपलं आणि त्यांच्यात फरक आहे, फार जमीन आसमानचा फरक आहे. देव पहावया करी वसायास नधरी आस नाशिवंत नधरी आस नाशिवंत नधरी आस नाशिवंत करी वसायास नजरी हे आसना शिवंत नजरी हे आसना शिवंत नजरी हे आसना तुकाराम महाराजांनी त्यांच्या पत्नीला उपदेश केला. ते म्हणले देव पहावया करीव सायास न धरी आस नाशिवंत. अरे नाशिवंत संसाराची आस पोटात धरून बसू नकोस. हा कोणाचा सिद्धीला गेला आणि कोण याच्यात फार पुरुषार्थ संपन्न झाला. आपले रावणासारख्याचं जर त्यांनी महाराज प्रपंचातलं दाना सुद्धा शिल्लक राहील ना, आपलं कुठं मांडायचं त्याच्यासमोर, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून प्रपंच जमा करण्याकरिता जर जन्म खर्च करीत असतील तर ते मूर्खपणा करत आहेत. मग त्यांनी तो मूर्खपणा बंद करावा आणि जन्म त्यांनी प्रपंच गोळा करण्याकरिता झालेला नसून भगवंताच्या प्राप्तीकरिता झालेला याचा पूर्ण निश्चय करावा आणि निश्चय करून त्यानं भगवंताच्या भेटीकरिता अट्टहास करावा. लोकाला दाखवायची गरज नाही, देवाला कळाल्याशिवाय राहत नाही, महत्त्वाची गोष्ट आहे. हा, लोकाला काय दाखवायचं गरज नाही. ज्याच्याकरिता तुम्ही करतात त्याला त्यांनी त्याच्यापासून झाकत नाही, त्याला सगळंच कळतं. महाराज तुमच्या मनात जर खरंच भगवंताविषयीचं प्रेम तयार झालेलं उत्कट तर भगवंताला ते कळतं महाराज. मग त्याला वेगळं सांगायची गरज पडत नाही, त्याला सगळंच कळतं. तुम्ही फक्त शुद्ध भावनेनं त्याच्यापर्यंत चला. रामसुखदास स्वामी म्हणायचे तुम किसी भी तरह से भगवान में लग जाओ, हां भगवान अपने आप संभाल लेंगे. तू कोणत्या ना कोणत्या रीतीनं भगवंताच्या भक्तीला लाग, भगवान तुला सांभाळून घेतील. तुझ्या मनात त्यांनी उत्कंठा निर्माण झाली, त्यांनी मग प्रमाण दिलं काही मी उद्धार पावेन, माझा उद्धार होईल का अशी उत्कंठा जर निर्माण झाली तर ईश्वराला कळते महाराज. तो ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला सर्व काय कळतं. मग तुमच्या पोटात जर उद्धाराची उत्कंठा आहे ना, तो तुमच्याकरिता गुरुची तरतूद करेल. कारण गुरुशिवाय उद्धार व्हायचं नाही. गुरुबिनं कोण बताय बाट, बडा बिकट आहे या मग हाड. मग तो काय करेल, तो आपणच देव होय गुरु, तो गुरु रूपानं प्रत्यक्ष प्रगट होईल. तुमच्या मनात उत्कंठा कशाची, मोक्ष प्राप्त करणे, माझा उद्धार होईल का अशी उत्कंठा. मग तो त्याने म्हणत तुम्हाला जवळ घेईल, मस्तकावर हात ठेवील, तुमच्यावर शक्तिपात अशा पद्धतीने करेल, तुम्हाला बोध संपन्न करून टाकेल. काही कृपा करेल नारायण. अशी जर उत्कंठा तुमच्या मनात निर्माण झाली, देव मला भेटेल का, मग देव तिकडूनही तरतूद करेल महाराज. तो त्याच्या भेटीकरता रस्ते मोकळे करून देईल. तो त्याच्यापर्यंत जाण्याचे मार्ग तुम्हाला सुलभ करून देईल. म्हणून त्याच्यापर्यंत जाण्याकरिता काय करावं लागतं माहिती आहे तुम्हाला, त्याच्यापर्यंत जाण्याकरिता निसंग व्हावं लागतं. तो गोळके घेऊन गेल्यावर कसं काय भेटेल महाराज, हा महत्वाचा विचार. त्याच्याकरिता निसंग व्हावं लागेल. त्याच्यापर्यंत जाण्याकरिता तुम्हाला एकट्याला जावं लागेल. त्यानं वृंदावनात उभं राहून मुरली वाजवली आणि ती मुरली वाजवल्यावर त्याच्यातून क्लीम शब्दाचा उच्चार केला. एरवी सगळ्या गोपिकांना आश्वासन दिलं होतं मी येणार आहे, तुमच्यावर रासलीला करणार आहे. पण ज्यावेळेला मुरली ऐकू आली ना महाराज त्याची, त्यावेळेला या सगळ्या गोपी गेल्या, पण एकीनं दुसऱ्याला शब्दभर सुद्धा नाही सांगितलं. चल म्हणली मुरली वाजायला लागली ना आपण जाऊ भेटायला, असं अजिबात नाही घडलं. जिला मुरली ऐकू आली ती एकटीच निघून गेली. तुम्हाला देवापर्यंत जर जायचं असेल तर एकट्यालाच जावं लागेल. तुम्हाला जोडीदार आहे, जोडीदाराला घेऊन जाता येणार नाही महाराज, एकट्यालाच जावं लागेल. म्हणून त्यांनी महाराज एकच जोडीदार आहे जीवनामध्ये, ओरिजिनल जर कोण असेल तर त्याचं नाव आहे परमात्मा. तुझं विन सखा मज नाही कोणी, एक केव्हा चक्रपाणी भेट देशी, तुझं विन सखा मज नाही कोणी. देवा वाचून कोणी सखा नाही महाराज जीवनामध्ये. म्हणून त्यांनी महाराज एकटं जावं लागेल, निसंग व्हावं लागेल. आणि आपल्याला ते होता येत नाही. आपलं गबाळ जमा करून ठेवायचं, म्हणजे ज्याला परमार्थ करायचा नाही त्यांनी शब्द स्पष्ट वापरले. ते म्हणजे जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे काय, हे सगळं गबाळ, ती बायकोन ते पोरण ते त्याचंच कौतुक लोकांना फार वाटतं. ही माझी बायकोन ते माझे पोरं. तिकडे राहुरी तालुक्यात एक महाराज होते, फार कडक होते जरा स्वभावाने थोडेसे. मला वाटतं जरा महाराज लोक धक्क्याला लागल्यावर कडकच होतात काय की, असं काहीतरी होतं असणार 100%. म्हणून त्यांनी मला कडक जरा स्वभावाचे होते. आणि ते एक माणूस यायचा आणि 3 बऱ्या सांगायची, हे आमची मंडळी, हे आमचे पोरं, हे आमचं असं, हे आमचं तसं. रागच आला ते म्हाताऱ्याला. असं तापलं, काय रे मला 3 बऱ्या, तेच बायका, तीच डेबरी बायकोन, तेच शेंबडे पोरं, त्यांचं काय कौतुक सांगतो रे मला. तापले ना महाराज ते बाबा डायरेक्ट. आणि वस्तुस्थिती हीच आहे. काय सांगतो त्या संसाराचे गाणे. तू जर संतांच्या जवळ गेला एक शब्द सुद्धा संसाराचा बोलू नको. हात जोडून विनंती कर, महाराज माझ्यावर कृपा करा, कृपा करा मजवरी, मज दाखवा तो हरी, माझ्यावर कृपा करा, मला भगवंताचं दर्शन प्राप्त करून द्या. माझा जीव तळमळायला लागला, कधी मला भगवान भेटेल अशी माझी अवस्था झाली.
माझं म्हणणं पटतंय का हो तुम्हाला? मी पोटतिडकीनं सांगतोय तो, माझा काय स्वार्थ आहे? उगं तुमच्यावर धोपाट्या घालायच्या आणि तुम्हाला नाही नाही त्या शब्दात बोलायचं, मला काय फायदा होणार आहे? तुम्ही काय मला पारितोषिक थोडंच देणार आहेत? मला माझ्या पोटातला भाव तुमच्यासमोर सांगायचं की बाबा भगवंतापर्यंत जायचं असेल तर असंच जावं लागेल, नाही तर नाही जाता यायचं. मग निसंग व्हा, सगळ्या जगाचा संग त्यांनी अंतकरणातून दूर करून टाका. एकच त्यांनी चित्ताला अवलंबन द्या, ते म्हणजे परमात्मा. देव कधी भेटेल? तुम्हाला झोप नाही आली पाहिजे, अन्न गोड नाही लागलं पाहिजे, करमलं नाही पाहिजे. हे मन वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेटवा बाई. मन वेडे रमतची नाही, माझं मन रमत नाही रे देवा, तू कधी मला भेटशील अशी माझी अवस्था. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, अशी अवस्था आहे. हा नाथ रमणत्वे प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुज. हे नाथ मला कधी त्यांनी भेटशील अशी अवस्था चित्ताची त्यांनी निर्माण व्हावी. आणि मग परमात्मा त्यांनी भेटत असतो. भावंड त्यांनी 4 होते, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि देहांत परायश्चित्त विठ्ठलपंतांना रुक्माई मातेला झालं महाराज. देहांत परायश्चित्त कशाला म्हणायचं? ब्रह्मसभेच्या समोर चक्रा मारून मारून त्यांनी थकले आणि अलंकापुरातल्या ब्रह्मसभेनं त्यांनी निर्णय दिला. ते म्हणले त्यांनी तुम्हाला जर खरोखर तुमची मुलं जातीत घ्यावे असं वाटत असलं तर देहांत परायश्चित्त घ्यावं लागेल. देहांत परायश्चित्त घ्यायचं म्हणजे मरायचं. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे मरून जायचं. मग तुम्ही मरा, मग तुमची मुलं आम्ही जातीत घेऊ, असा निर्णय झाला महाराज. मग काय करायचं आता, कसं सांगायचं? रुक्माई रोज वाट पाहत होती. सकाळीच जायचे विठ्ठलपंत आणि अपराधी असल्यासारखे हात जोडून ब्रह्मसभेच्या समोर उभे राहायचे आणि त्यांच्यासमोर त्यांनी विनंती करायची, काहीतरी निर्णय सांगा, माझे लेकरं त्यांनी जातीत घ्या, त्यांचं बौजी बंधन झालं पाहिजे. काहीच निर्णय सांगायचा नाही. मग बऱ्याच दिवसानंतर निर्णय सांगितला, देहांत परायश्चित्त घ्या. मग निघाले मागे. रोज रुक्माई घरी आले की विचारायचे आज काय निर्णय सांगितला? ते म्हणायचे आज काहीच नाही सांगितला. आज मात्र निर्णय सांगितला होता. आता घराच्या दिशेने गेले, त्यांना माहित होतं मला विचारणार आहे, आज काय निर्णय सांगितलं, काय उत्तर देईन? उत्तरच नव्हतं द्यायला. कसं द्यावं उत्तर? काही देहांत प्रायश्चित्त घ्यायला सांगितलंय. जड अंतकरणानं गेले आणि दरवाजाच्या बाहेरच थांबले. कदाचित सांगितल्यानंतर लेकराने जर ऐकलं मग काय करायचं? म्हणून रुक्माईला बाहेर येऊ दिलं. त्यांची चाहूल लागली आणि बाहेर आली. अहो बाहेर का थबकलात? काय झालं? काय निर्णय दिला आज ब्रह्मसभेनं? आणि मग त्यांनी महाराज मन घट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं. रुक्माई, निर्णय दिला ब्रह्मसभेनं, खरंच निर्णय दिला. अहो सांगा ना मग काय निर्णय दिला? निर्णय दिला, तुम्ही दोघे देहांत प्रायश्चित्त घ्या, तुम्ही अपराध केलेला आहे, तर तुमचे लेकरं अशा पद्धतीने जातीत घेऊ. असं म्हणल्यावर जणू काय आभाळ फाटल्यासारखं झालं. पायाखालची माती सरकली आणि डोळ्यापुढे 4 चिमुरडे लेकरं दिसायला लागली. यांचं कसं होईल? आपण आहोत तरी सुद्धा त्यांनी यांचा एवढा छळ आहे. आणि आपण जर देहांत प्रायश्चित्त घ्यायला मग माझा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांचं काय होईल? हे काही सामान्य आहेत का? हे त्यांनी परब्रह्मीचे ठसे आहेत. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, अशी यांची अवस्था. यांचं काय होईल आपण गेल्यानंतर? असा भाव पोटात आहे. पण मन घट्ट केलं दोघा पती पत्नीने आणि निर्णय घेतला. काय निर्णय घेतला माहिती आहे? यांच्यावर संस्कार करायचे, यांना शिकवायचं, यांना सक्षम करायचं, यांना त्यांनी महाराज सुज्ञ करायचं आणि मग जायचं. आणि खरोखर शिकवायला लागले महाराज. वेदांताचं चिंतन अशा पद्धतीने घडलं. विठ्ठलपंत फार सुज्ञ होते. आणि हे सगळं त्यांनी महाराज शिकवलं. नित्यधर्म त्यांनी अशा पद्धतीने शिकवला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज आत्मसात केल्या लेकरांनी. आणि मायबापांनी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने शिकवल्या. आपेगावला गेले होते म्हणतात. आणि तिथे गेल्यानंतर सगळं शिकून झालं. पुढचा मुद्दा ऐकण्यासारखा आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पुढचा मुद्दा असा आहे, त्या 4ही भावंडांना भगवंताचं प्रेम सांगितलं. बाळांनो, या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं रे. कोणाला किती आपलं तुम्ही म्हणलात आणि किती त्यांच्यावर प्रेम करत बसला संसारातल्या लोकांवर, हे संसारातले लोक कधीच कोणाचे होत नाहीत. हे फक्त स्वार्थानं आपल्याजवळ आलेले असतात. म्हणून यांच्यावर कोणावर त्यांनी अवलंबून राहू नका. तुम्हाला जर खरंच अवलंबून राहायचं असेल तर त्या जगन्य त्या परमात्म्यावर अवलंबून राहा. तो आहे, तो सर्वांना भेटत असतो. तो पक्षीने जशी पिलांना पंखाखाली घेते ना, तसे वेळ प्रसंगी तो कन्हैया त्यांनी मला सर्वांना भेटतो, हृदयाला लावतो, फार प्रेम देतो. म्हणून वाटच पाहायची असेल तर त्याची बघा. अपेक्षाच जर करायची असेल जीवनात तर त्या कन्हैयाकडून अपेक्षा करा. तो सांभाळणार आहे. त्याच्याशिवाय सांभाळणारा या जगात दुसरा कोणी नाही. तो येत असतो, हृदयाला लावत असतो, मस्तकावरून हात फिरवत असतो, फार प्रेमानं जवळ घेत असतो. त्याला सुखदुःख सांगता येतात, तो सुखदुःख ऐकत असतो. म्हणून सांगायचीच असतील सुखदुःख तर जगाच्या समोर सांगत बसू नका, त्याच्या समोर सांगा, तो भेटेल ना तुम्हाला. अशी उर्मी तयार झाली महाराज भगवंताच्या दर्शनाची.
तो कसा आहे त्याचं सगळं वर्णन करून सांगितलं. तो त्यांनी सत्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, गगनासारखा व्यापक आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण, जेथे स्वरूपाचं ज्ञान करून दिलं. तो सच्चिदानंद घन आहे, तो सर्व व्यापक आहे, संपूर्ण जगताचं अधिष्ठान आहे. हे जगत त्याच्यावर आध्यस्थ रूपानं प्रतीतीला येत आहे. जगत ब्रह्मरूप आहे असा दृढ भाव अंतकरणामध्ये उतरवला. मी सच्चिदानंद रूप आहे आणि मी सर्व ठिकाणी व्यापक आहे असा अद्वैत बोध अंतकरणामध्ये त्याने ठसवला. या बोधावर त्यांनी लेकरं आरूढ झाले आणि असे आरूढ झाल्यानंतर मग त्यांनी महाराज भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब झाले. ते भगवंताची वाट पाहू लागले, भगवंताच्या दर्शनाकरता कासावीस होऊ लागले. भगवंतावर अवलंबून आहेत. आता मायबापाला फार चांगलं वाटलं महाराज की आपले लेकरं त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये मस्त आहेत. आता ते सक्षम झाले, आता जायला काही हरकत नाही, आता भीती नाही राहिली काही, आता यांना काही त्रास होणार नाही. आता हे त्यांनी पोरके नाहीत, आता त्यांना देव आपला हे कळालेलं आहे. आता ते अनाथ नाहीत, ते भगवंताच्या प्रेमानं सनाथ झालेले आहेत. त्यांना जाणीव झालेली आहे देव आपला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, माझा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मला तुमच्या मनात हे भरवायचं हो की आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे फक्त देवच माझा आहे आणि मी सनाथ आहे. भगवानच त्यांनी माझा आहे. या जगताच्या दृष्टीने पाहिलं तर मी अनाथ आहे, यातलं कोण नाही माझं, तो परमात्माच माझा आहे. अवस्था तयार झाली, तदीयता, त्वदीयता आणि मदीयता. मी फक्त तुझाच आहे देवा. लक्षपूर्वक ऐका, भक्तिशास्त्रातले उच्च सिद्धांत सांगतोय. तदीयता, मदीयता आणि त्वदीयता. देवा मी फक्त तुझाच आहे, या जगामध्ये फक्त तूच माझा आहेस. महत्वाची गोष्ट आहे, मी फक्त तुझाच आहे आणि तूच फक्त माझा आहेस आणि सगळं जगत सुद्धा तुझंच आहे. आता माझं काही शिल्लकच राहिलं नाही. अशी दिव्य भावना अंतकरणात दृढावली, ती बळावली. ती त्यांनी उच्चतम त्या कुटीला अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. हे मायबापाला कळालं आणि मग त्यांनी ठरवलं की आता जायचं. मग एक उत्तम दिवस त्यांनी निवडला. पत्र लिहिले 2, एक धर्मसभेच्या नावे, एक निवृत्तीच्या नावे, आणि पांडुरंगाच्या समोर पत्र ठेवून जाण्याकरिता निघाले. गोडधोड स्वयंपाक केला म्हणतात. गोडधोड स्वयंपाक केला, लेकरांना स्वतःच्या हातानं खाऊ घातलं, मांडीवर बसवला सोपाना आणि मांडीवर बसून त्यांनी रुक्माई त्याच्याकडे पाहतच राहिले. बराच वेळ पाहत होते. त्यानं सुद्धा त्यांनी बोबड्या शब्दात विचारलं, आई आज असं काय पाहतेस ग माझ्याकडं? प्रश्न विचारला. तिला सांगता नाही आलं, बाळा मला तुला परत कधीच पाहता नाही यायचं रे, मग तुला डोळे भरून पाहून घेते आणि हृदयामध्ये त्यांनी साठवते. तुम्हाला सोडून जायची त्यांनी इच्छा नाही, पण काय करू, मला जाणं त्यांनी अपरिहार्य आहे, तुमच्याच सुखाकरता जायचं आहे. म्हणून त्यांनी मला फार व्याकुळ झाली, त्याच्याकडे पाहतच राहिले. स्वतःच्या हातानं मुक्तीला जेव घातलं, ज्ञानोबरायांना जेव घातलं. लेकरं त्यांनी महाराज संध्याकाळ झाली, जेवण खावण करून झोपी लावले महाराज. आणि झोपल्यानंतर आता दोघा पती पत्नीने एकमेकाला खुणवा सुरू केली. आता चला आपल्याला जायचं आहे. विठ्ठलपंतांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि जाण्याकरिता निघाले महाराज. जे बाहेर त्यांनी जाऊन उभे राहिले आणि रुक्माईला सांगितलं चल लवकर. आता आई आहे ना महाराज, जशी हरणी पाडसांना सोडून त्यांनी निघाली आणि खोपा आता मोकळा होणार आहे. मायबाप त्यांनी निघून जातील, कशी अवस्था चित्ताची झाली असेल महाराज. मागे वळून त्यांनी पाहते आहे. असं तिला वाटायला लागलं, मी चालताना जर माझ्या पायातले जोडवे वाजले आणि आवाज झाला आणि मुक्ती जर जागी झाली तर विचारेन ना मला, आई कुठं चाललीस ग, काय उत्तर देईन. ते जोडवे हातात काढून घेतले आणि पांडुरंगाच्या समोर जाऊन बसले आणि पदर पसरून विनंती करायला लागले, देवा तुला काही मागितलं नव्हतं, काहीच अपेक्षा केली नव्हती तुझ्याकडून. एक दगडा मातीचं घर असावं, दारासमोर तुळशी वृंदावन असावं, 2-4 चिमुरडे घरात असावेत आणि गुण्या गोविंदाचा संसार असावा, याच्यापेक्षा काय अपेक्षा केली होती. आणि काय माझ्या भाग्याला आणून ठेवलंस. आता मला जावं लागणार आहे. माझी विनंती आहे देवा, हे 4 चिमुरडे तुझ्या जीवावर त्यांनी सोडून चालले, यांना सांभाळ बरं, तुझ्याशिवाय कोणी नाही देवा यांना. आई आहे ना महाराज. म्हणून मागे वळून पाहते, पुढं चालते, मागे वळून पाहते, पुढं चालते. असं करून त्यांनी बळजबरीनं घराच्या बाहेर पडली आणि दोघे पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघून गेले. भावंड मात्र पहाटे जागे झाले. आई दिसत नाही, वडील दिसत नाहीत, व्याकुळ अवस्था झाली, रडायला लागले. मुक्ताई त्यांनी हाका मारायला लागली, आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. निवृत्तीदादा सांगणारे, ज्ञानदादा सांगणारे पत्र वाचून झाले होते निवृत्तीदादाचे. जशी पक्षीने पिलांना पंखाखाली घेताना तसं निवृत्तीने लेकर हृदयाला लावले. निवृत्ती आई झाला, निवृत्ती बाप झाला, निवृत्ती भाऊ झाला आणि फार प्रेमानं सांगायला लागला, बाळांनो आपले आई वडील आता परत येणार नाहीत रे, कधीच वाट बघू नका, ते आता देवाचे झालेले आहेत, परत कधीच येणार नाहीत. असं त्यांनी म्हणून हृदयाला लावले लेकरं.
आणि ते रडू लागले. मग त्यांना सांगायला लागले निवृत्तीनाथ महाराज, त्यांनी सांगितलं ना तुम्हाला देव आपला असतो, देवच आपला आहे, आपण फक्त देवाचे आहोत, हे सगळं जग देवाचंच आहे. मग देवावर जबाबदारी ना आपल्याला सांभाळायची. तो त्यांनी सांभाळेल ना, तो आपल्याला भेट देईल, तो आपल्याला दर्शन देईल, तो आपल्याला फार प्रेम देईल. त्याची वाट पाहिली पाहिजे, त्याची वाट बघरे नाना, त्याची वाट बघरे सोपाना, असं म्हणून त्यांनी महाराज लेकरांची समजूत घातली. मग मनामध्ये आता त्यांनी एकच विचार निर्माण झाला, देवा मायबाप तर त्यांनी हरवले, आता तूच आमचा आहेस ना, आता तू दिसला पाहिजे, आता तू आला पाहिजे भेटायला. आता नाही आल्यावर कोण आहे आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं. देवा तुझ्या दर्शनाची गरज आहे रे, तुझ्या दर्शनाची ओढ अंतकरणात निर्माण झाली. मला भावंडांच्या मनातली भगवंताच्या भेटीची ओढ सांगायची आहे महाराज. लागली असेल की नाही ओढ? किती व्याकुळता निर्माण झाली असेल. जग कसं वैऱ्यासारखं आहे हो. काय त्या जातीपाशीने आणून ठेवलं होतं अहो. त्यांनी किती त्रास दिला, किती छळ सहन करावा, एवढा छळ त्यांनी सहन केला महाराज. आणि एवढं सगळं सहन करून त्यांनी महाराज काही बोलले नाहीत कोणाला. बरेच प्रसंग जीवनामध्ये अशा पद्धतीने घडले. ते आळंदीत गेल्यानंतर तर त्याने पायातल्या जोड्यासहित लात मारली होती तोंडावर ज्ञानोबरायांच्या, धाडकन जमिनीवर पडले. ते ज्ञानोबराय ज्यांनी स्त्रीचा पुरुष केला, ते ज्ञानोबराय ज्यांनी मातीची भिंत चालवली, ते ज्ञानोबराय ज्यांनी पाठीवर मांडे भाजले, ते ज्ञानोबराय ज्यांनी मेलेला मनुष्य जिवंत केला. त्या ज्ञानोबरायांना एखाद्या माणसाला भस्म करणं काय फार कठीण गोष्ट होती का? त्याच्याकडे फक्त रागानं पाहिलं असतं तरी त्याचं हाडूक सुद्धा सापडलं नसतं महाराज. अशी त्याची अवस्था झाली असती. त्याच्याकडे नाही पाहिलं महाराज त्यांनी रागानं. ते गेले निवांत. त्यांनी महाराज ताटी लावून बसले. स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं, पण जगाचं काही अनहित अशा पद्धतीने केलं नाही. ही प्रवृत्ती आहे संत महापुरुषांची. मग तिथंच त्यांनी महाराज कालांतरानं सगळे चमत्कार घडले. मग नामदेव महाराज आले आणि नामदेव महाराजांच्या माध्यमातून पांडुरंगाचं प्रेम कळालं. ज्या कृष्णाला आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्या कृष्णाच्या दर्शनाकरिता आपण लाचावलेलो आहोत, ज्या कृष्णाच्या दर्शनाकरिता आपण व्याकुळ झालेलो आहोत, तो कृष्ण पंढरपुरात उभा आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. ज्यानं गीता सांगितली सगळ्या जगाला, तोच श्रीकृष्ण परमात्मा आणि विटेवरती उभा आहे. त्याला भेटायला गेलं पाहिजे महाराज. म्हणून त्यांनी महाराज भावंडांनी निर्णय घेतला की आळंदीवरून आता पंढरपूरला जायचं. पंढरपूरची वारी झाली ना महाराज आता. म्हणून त्यांनी महाराज आता आळंदीची वारी जवळ आली. आता ज्ञानोबरांकडे जायचे वेध सगळ्यांना लागले. म्हणून त्यांनी महाराज आता तिथं त्यांनी महाराज पंढरपूरला जायचं अलंकापुरातून त्यांनी ठरलं. आणि मग एकच निर्णय केला, आता देवाला पाहायला जायचं आहे. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. माझ्या जीवाची आवड आहे, पांडुरंगाला पाहण्याकरिता जाईन. आस लागली मनामध्ये पांडुरंग भेटीची. जो दिसेल त्याला त्यांनी महाराज विचारपूस सुरू झाली. कावळा दिसला. कावळा कावळा काय फार चांगला पक्षी आहे का? काही खातो घाणगुण. असा त्यांनी काळा कुळकुळीत असणारा कावळा, कोणत्याच कामाचा नाही, फक्त पिंडाच्या कामाचा असा असणारा कावळा. आणि त्याला काय कौतुक केलं महाराज त्याचं. त्याला पाहिलं आणि त्याला म्हणायला लागले, उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानं मडवीनं पाहू. कावळ्या जा आणि माझा देव मला कधी भेटेल सांगणार एकदा. मी तुझे पाय सोन्याने मडवीन, तुझ्या दही हाताची दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, तुला दही भात खाऊ घालीन. माझा भगवान मला कधी भेटेल सांग ना एकदा. कावळ्या कावळ्याला म्हणतात ज्ञानोबर आहे महाराज. केवढी ओढ लागली असेल, केवढी आस अंतकरणात भगवंताच्या भेटीची लागली असेल. तळमळ तळमळ जीव करायला लागला. जागृती स्वप्न सुषुप्ती ना ठेवे, पाहता रूपानंद साठवे, अशी अवस्था चित्ताची झाली. कधी भगवान मला भेटेल अशी स्थिती चित्ताची झाली. आणि मग घाईघाईनं त्यांनी पंढरीच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. जशी जशी पंढरी जवळ येईल ना, असं असं फार आनंदाचं उधाण यायला लागलं. असं असं त्याने जीव कालमिल करायला लागला. कधी एकदा जाईन पांडुरंगाला पाहीन. आणि आली महाराज ती पंढरी. चंद्रभागा डोळ्यानं पाहिली, सगळी पाप जाळणारी चंद्रभागा. नुसती डोळ्यानं पाहिली तरी अवघेची पापे गेली दिगंतरा, चंद्रभागा डोळा देखलिया. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तरी पापाला निर्मूळ करून टाकते. एवढं सामर्थ्य चंद्रभागेत आहे. नुसता पुंडलिक जरी पाहिला ना महाराज, अवघ्या संता एक वेळ भेटी, पुंडलिका दृष्टी देखलिया. पाया पडायचं लांब राहिलं. नुसता पुंडलिक पाहिला तरी सुद्धा सगळे संत भेटतात. म्हणून चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. तिथून पुढे निघाले. पुंडलिकरायांचे माता पिता, त्यांना नमस्कार केला. मागे मंदिर आहे ना,
त्याच्या पुढे निघाले, महाद्वार चौकात गेले. आता महाद्वाराच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले आणि आता महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळेला चोखोबाराय नामदेव पायरी नव्हती. होत्या पायऱ्या पण नामदेव पायरी म्हणत नव्हती, नंतरची गोष्ट आहे ती. ज्ञानोबाराय आतमध्ये प्रवेश करून चारही भावंड जाण्याकरिता निघाले. कृष्णाचं प्रेम पोटामध्ये साठवलेलं आहे. कृष्णाविषयीची चर्चाचा अंतकरणात गच्च भरलेली आहे. तो यावा, त्यानं माझ्याशी बोलावा अशी उत्कट भावना अंतकरणात आहे. तो बोलत नाही, त्याच्याकरिता सगळा संसार सोडून दिला. कशी अवस्था चित्ताची झाली. ज्याचे कारणी संसार त्यजिला, तेने का बोला धरी लागे माये. ज्याचे कारणी संसार त्यजिला, त्यानं का बोला धरला, त्यानं बोलावं ना माझ्याशी. दुर्ळा आंबुला केला गे माय. तोपर्यंत तो म्हशी बोलत नाही. तो बोलतच नाही माझ्याशी, तो बोलला पाहिजे ना. त्याची आस लागली चित्तामध्ये. मग भावंडांमध्ये संवाद आहे. हे जे शिकवलं असेल कोणी माहिती आहे, ज्ञान गुढगम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. निवृत्तीनं हा भाव पोटात उतरवला. तिनं गोपी भाव पोटामध्ये घातला. कृष्णाला भेटण्याचा भाव अंतकरणात निर्माण झाला. तो निवृत्तीनाथांमुळे त्यांनी झाला. ती मुक्ताई त्यांनी महाराज गोपी स्वरूपात आहे. तिच्याशी संवाद करताना ज्ञानोबराय म्हणतात, अक्काने केळे चिकना मातू येल्लेदा दोरकन्ने येले बाराने कानडी अभंग आहे. अशा अनेक संवाद मला तुमच्या समोर सांगता येतील. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज भावंड सामान्य नाही, प्रेम भावावर आरूढ झालेले आहेत. हे भावंड सामान्य नाही, कृष्ण प्रेमामध्ये चिंब झालेले आहेत. नवे नवे त्यांचं कुळ सांगताना म्हणतात, कुळ हे पावन कृष्ण नामे. त्यांचं कुळच कृष्ण नामानं पावन झालेलं आहे. कृष्णाशिवाय जीवनामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही. आणि कृष्ण पाहण्याकरिता आलेत, कृष्णाच्या दर्शनाकरिता आलेत. त्यांना माहिती आहे तो कृष्ण विटेवरती उभा आहे, तो कमरेवर हात देऊन उभा आहे. आणि तो सगळ्यांकरता भाविकांकरता उभा आहे. उभा भाविकासाठी. त्याला पाहिलं पाहिजे, तो डोळ्यात साठवला पाहिजे. त्याचं रूप पाहण्याकरिता जीव कासावीत झालेला आहे. आणि मग आता पायऱ्या चढून पुढे त्यांनी प्रवेश केला. आणि पुढे जाऊन त्यांनी महाराज इकडे गणपती बाप्पा डाव्या हाताला नमस्कार केला. मग तिथून पुढे गेले. 16 खांबी मंडप आहे. त्यावेळेला लाकडी मंडप नव्हता. 16 खांबी मंडपात प्रवेश केला. दगडी मंडप, त्याच्या आत त्यांनी महाराज 36 खांबाचा मंडप आहे. तो गरुड मंडप आहे. गरुड खांबाला त्यांनी भेटले. गरुड पारावर जाऊन उभे राहिले. उभं राहून त्यांनी महाराज तिथं रंगशिळ आहे, अशी गोल रंगशिळ आहे. त्या रंगशिळेवर उभे राहिले. निळोबारांनी त्याचं वर्णन केलं. ते म्हणतात, निळा उभा रंगशिळे प्रेमे पाझरता ती डोळे. त्याच्यावर उभं राहून देव पाहायचा असतो. आणि कान धरून गरुड पारावर नाचायचं असतं. म्हणून कान धरून नाचेन गरुड पारी, असं प्रमाण आपण पाहू शकतो. तिथं भावंड उभे राहिले. देव लांबून त्यांनी दिसू लागला. कधी एकदा भगवंताला भेटेन, जवळ जाईन अशी त्यांनी अवस्था झाली. तातडीनं पुढे त्यांनी अशा पद्धतीने गेले. आणि पुढे गेल्यानंतर तो भगवान डोळ्यासमोर प्रत्यक्ष त्यांनी दिसला. जवळून पाहता आला. तो अतिशय सुंदर आहे महाराज. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पानिम मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तो विठ्ठल डोळ्यासमोर उभा राहिला. सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे ते दिप्यमान आहेत. एका सुंदर असणाऱ्या त्यांनी महाराज स्त्रीला सौंदर्याचा अभिमान झाला होता. ती भगवंताच्या जवळ त्यांनी गेली. तिचा अभिमान त्यांनी एवढा होता, पण भगवंतानं तो घालवण्याकरिता विशेष असणारी लीला केली. तिनं भगवंताच्या चरणाला स्पर्श केल्याबरोबर तिच्या पाया हाताचा स्पर्श झाला की भगवंताच्या चरणाला खड्डं पडलं. महाराज एवढा सुकुमार आहे देव, एवढा कोमल आहे. त्याच्या पायाला अजून त्यांनी छिद्र पडलेलं आहे. असा दिव्य असणारा तो परमात्मा. त्याच्या पायामध्ये त्यांनी महाराज नुपुरं घातलेले आहेत, पैंजण. त्याचा नाद गगडाला भिडतोय. चरणीची नुपुरे वाकी गरजती नभा. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. अतिशय सुंदर असणारा पितांबर कनक कपिशम सोनेरी रंगाचा आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर म्हणजे पोट त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, कमलपुष्पांच्या माला, तुलसी माला घातलेल्या आहेत. कमरेला शेला बांधलेला आहे. दिव्य असणारा परमात्मा. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या त्यानं कौस्तुभ मणी धारण केलेला आहे. त्यानं 2 हात कमरेवर ठेवलेले आहेत. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये पद्म आहे. त्याच्या मनगटामध्ये दिव्य अलंकार मनगटे आहेत. त्याच्या दंडामध्ये बाजूबंद त्याने घातलेले आहेत.
त्याच्या मुखकमलाची आभा काही आगळी वेगळीच आहे महाराज. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या आवडीचा बुक्का त्यानं कपाळाला लावलेला आहे. हाती प्रिय आवडे तुळशी बुक्का असं त्याने मस्तकावर बुक्का धारण केलेला आहे. कपाळावर मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. तो गंभीर स्मित हास्य करतो आहे. समान चरण विटेवर ठेवून, दोन हात समान कमरेवर ठेवून, समान दृष्टी भक्तांकरता ठेवून विटेवरती उभा असणारा देव तो प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिला. आणि त्याचं रूप डोळ्यानं पाहिल्यानंतर त्यांनी महाराज विलक्षण असणारं सुख झालं. कोणाला सांगावा असा प्रश्न पडला. स्वतःच्या बुद्धीबरोबर आधी संवाद केला. काय गोड आहे नाही हा, किती सुंदर आहे नाही हा, याला पाहून केवढं सुख होतंय नाही, काय करावं कोणाला सांगू. म्हणून सगळे भावंड त्यांनी बरोबर आहेत. सगळ्यात त्यांनी थोरले भाऊ निवृत्तीनाथ दादा आहेत, ज्यांनी गोपी भाव शिकवला होता, कृष्ण प्रेमामध्ये चिंब करून टाकलं होतं. त्या निवृत्तीनाथाला सखी समजत होते. त्या निवृत्तीनाथांकडे सहज दृष्टिकटाक्ष टाकला आणि फार प्रेमानं निवृत्तीनाथांकडे पाहून बोलायला सुरुवात केली. हे साजने, याचं रूप पाहिल्यानंतर केवढं सुख होतंय नाही. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचन म्हणजे डोळे, रूप म्हणजे जे आता तुम्ही ऐकलं ना माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल तर ते त्याचं रूप आहे महाराज. रूप सावळे सुकुमार असा सुंदर आहे महाराज. त्याचं ते सुंदर असणार रूप डोळ्यानं प्रत्यक्ष रूप पाहता लोचनी. काय झालं परिणाम सांगितलं, सुख झाले, सुख झालं. त्यानं सुख होऊ शकतं महाराज, दुसऱ्या कशानंच नाही होणार. लोकाला होत असेल सुख संसारातल्या गोष्टींमुळं, पण त्यांनी महाराज ते चिरंतन सुख आहे. आणि संसारातलं सुख बेगडी सुख आहे महाराज. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली
आभराची सावली जाईल रया. फार ऊन लागत होतं आणि एक ढग आला, एवढाच होता. आणि त्या ढगाची सावली त्याने दिसली. तो म्हणलं फार झोप आलेली आहे, मस्त या सावलीखाली झोपतो. आणि झोपला. ढगाची सावली किती वेळ राहील महाराज. वारा सुटला आणि ढग निघून गेला. तो गेला, अशी सावली पण निघून गेली. तसंच हे विषयातलं सुख आहे. बायकोला पाहून सुख झालं, किती दिवस सुखी राहील, महत्वाचा मुद्दा. आता एवढ्या चांगल्या वातावरणात ते कशाला सांगत बसू. खरंच एवढं चांगलं भक्तिमय वातावरण तयार झालं आणि कशाला सांगत बसू. ती सुरुवातीला फार चंद्रमुखी वाटते, नंतर एखादं लेकरू झालं की ती सूर्यमुखी होते, त्याच्यानंतर तर ती ज्वालामुखीच होते महाराज. ती ज्वालामुखी झाल्याशिवाय हा पण अंतर्मुखी होत नाही. खरं सांगतो मी, बरेच अंतर्मुखी त्याच्यानंतरच होतात जेव्हा ती ज्वालामुखी होते. मग तिच्या जर सुखच आहे खरोखर तर कायमस्वरूपी राहायला पाहिजे ना. हे बदललं नाही पाहिजे महाराज. ज्यावर ती बदल होतो त्यावर ती सुख तिच्यात नाही. लेकरू झाल्यावर फार सुख होतं, फार पेढे वाटतो, 100 किलो पेढे वाटून झाले. पण लेकरांनी लाथा घातल्यानंतर पेढे नाही वाटत. मग तो लाथा घालणारे मला माहिती आहेत ना. मी पाहिलेत माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष. मी काय कीर्तनात खोटं कशाला बोलायचं महाराज. पण प्रत्यक्ष त्यांनी पाहिले धामधूम करणारे बापाला सुद्धा. म्हणून असे त्यानं किती पेढे वाटले होते तू झाला त्या टायमाला. आणि आता वाट ना म्हणा पेढे, आता वाटेल का. मग त्याच्यात जर सुख आहे तर शेवटपर्यंत राहायला पाहिजे ना. राहिलं का, नाही राहिलं महाराज ते सुख. मग त्याच्यात सुखच नाही. माझा पांडुरंग त्याने असा आहे जो ध्रुवानं पाहिलं तरी तसाच होता. ध्रुवाला सुख झालं, याला पाहिलं महाराज ध्रुवानं, सुख झालं. हा प्रल्हादाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला, त्याला सुख झालं महाराज. तसाच होता, तसाच आहे. सुख प्रल्हादालाही त्याने दिलं महाराज. हा सनकाधिक संत त्यांनी आले याला पाहण्याकरिता. याला पाहिलं आणि सुखी झाले महाराज. त्याला पाहून विभोर झाले. अरे शुकाचार्यांना वेधून घेण्याकरिता आला. यानं त्यांनी शुकाचार्य आत्माराम स्थितीमध्ये होते, मस्त स्वतःच्या मस्तीमध्ये होते. व्यासदेव त्यांच्या मागे पळत होते. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोभिनेदो तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. असे शुकाचार्य महाराज होते ज्यांचं स्थान आपल्या गावात आहे ना महाराज. तुम्हाला सगळ्यांना त्याचा स्वाभिमान वाटायला पाहिजे की आपल्या गावामध्ये शुकमुनींचं स्थान आहे. त्यांची तिथी शोधायचा प्रयत्न करतो मी की कोणत्या काळात प्राकट्य झालं, कोणत्या काळात त्यांची समाधी झाली. पण कुठे सापडत नाही ते, कोण्या ग्रंथात सापडे ना. नका सापडे ना, आपण एखादी तिथी ठरवू महाराज. पण तुमच्या गावामध्ये आहे, तुमची पक्क लक्षात ठेवा. आणि स्वतःला त्यांनी फार विशेष समजा की आपल्या गावामध्ये दिव्य असणारं ठिकाण आहे. सकाळी कामरगावमध्ये काल्याचं कीर्तन करून आलो. तिथं कामाक्षी देवी आहे, ती कामरूपला आहे महाराज. कुठं म्हणजे गुवाहाटी. काय डोंगर आहेत तिकडं, नाहीत ना सगळे झाडे बिडे आहेत तिकडं मस्त. तिकडं ती कामाक्षी देवी आहे महाराज. तीच देवी त्यांनी महाराज इथं कामरगावमध्ये आहे कामाक्षी. मग काय सामान्य गोष्ट आहे का मला. ती जगज्जननी अंबिका भगवती ती प्रत्यक्ष या कामरगाव, तिच्या नावावरूनच नाव आहे कामरगाव. अशी श्रेष्ठ तिची महती आहे. म्हणून ती त्यांनी शुकाचार्य ज्यांचा डंका त्रैलोक्यात वाचतोय, देव त्यांच्या समोर गुलाम आहे, देव त्यांची सेवा करण्यामध्ये रत आहे, ते शुकाचार्य तुमच्या गावात आहेत. त्याचा तुम्हाला फार स्वाभिमान वाटला पाहिजे. फार प्रेमानं तुम्ही त्यांचे उत्सव केले पाहिजेत, तुम्ही त्यांचे सोहळे केले पाहिजेत. गावगावच्या लोकांना एकत्र केलं पाहिजे, त्यांचा महिमा लोकांच्या समोर सांगितला पाहिजे, शुककथाच गायली पाहिजे. असे शुकाचार्य महाराज आहेत जे जन्माला आल्याबरोबर 12 वर्षाचे झाले, 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. काय वैराग्य सांगायचं महाराज तुम्हाला त्यांचं. खरं सांगतो, त्यांना त्यांनी महाराज भुलवण्याकरिता अप्सरा आली होती, उर्वशी. त्यांच्या समोर आली आणि लागली नाचाली. योगी महाराज देखले हो ना, लागली येडे चाळे करायला. ते तिच्याकडे पाहतच राहिले महाराज. तरी पण ते आकळले नाहीत. मग तिला वाटलं काय करायचं आता. अजून त्यांनी महाराज नृत्य करायला लागली. मग तिचं फार जास्त नृत्य त्यांनी पाहिल्यानंतर शुकाचार्य उठले आणि तिच्या पायालाच मिठी मारली महाराज. तिच्या पायाच पडायला लागली. तिला वाटलं बास आपलं काम झालं आता. एवढा मोठा महात्मा आणि कोणालाच न कळणार आणि आपला आकळला गेला. ज्यावरती माझ्या पाया पडतो त्यावरती मला बोलला. म्हणले महाराज का पाया पडतात. म्हणे फार चुकलो, माझी चूक झाली, फार चुकलं माझं. अरे पण काय चुकलं ते सांगा ना. म्हणले 12 वर्ष त्या व्यासाच्या बायकोच्या पोटात राहिलो. त्याच्यात काही एअर कंडिशन रूम थोडाच होता. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे. हिनं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं स्वतःचं पोट फाडलं होतं आणि त्याच्यातून सुगंध दरवळत होता. आणि तो सुगंध दरवळलेला पाहून तिच्या पायाला मिठी मारली होती.
म्हणे मग तुम्हाला काय झालं रडायला ते तर सांगा. म्हणले 12 वर्ष तिच्या पोटात राहण्यापेक्षा 12 वर्ष तुझ्या पोटात जर राहिलो असतो तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे काय म्हणले अप्सरेला, आई म्हणले महाराज. हे शुकाचार्यांचं जीवन आहे महाराज. असे दिव्य शुकाचार्य महाराज आहेत. ते आपल्या गावामध्ये आहेत. त्यांची समाधी आहे. तुम्ही त्या समाधीवर ते वस्त्र घातलेत ना, फार गोड दिसतात महाराज. इथं समाधी आहे, तिथं समाधी आहे. ती वस्त्र त्यांनी फार गोड दिसतात. तुम्ही सेवा शुश्रूषा करत आहात, भाग्यवान आहात. म्हणून महात्म्यांची सेवा अशा पद्धतीने घडते. असू द्या. शुकाचार्य त्यांनी गेले आणि कपाटात जाऊन बसले. मग आता काय करायचं. व्यासदेवजी गेले पळत, पण ते आलेच नाहीत. मग काय करावं. मग मात्र त्यांनी महाराज व्यासांनी काही श्लोक आपल्या शिष्यांना शिकवले होते. भागवतातले भागवत रचना झाली होती. बरहा पीडम नटबर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रान्वेनो राधर सुधया पुरयन गोपवृंदय वृंदारण्यम सपधर्मनम प्राविशद गीत कीर्ती. असं सौंदर्य भगवंताचं वर्णन केलं होतं. शुकाचार्याने ते ऐकलं. ते स्वतःच्या मस्तीत मस्त होते महाराज. स्वरूपाचं चिंतन करत होते, ध्यान करत होते. कोणी असेल म्हणले जाऊ द्या. आणि ध्यान करायला लागले. मग मुरलीच ऐकायला यायला लागली. कन्हैयाची मुरली वाजायला लागली. कुठून मुरलीचा नाद येतो म्हणून पाहायला लागले. मागे पुढे 10 दिशांनी आवाज येत होता. अरे कोण आहेस तू, एकदा माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट हो. असं म्हणल्याबरोबर जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष शुकाचार्यांच्या समोर प्रगट झाला. आणि शुकाचार्यांनी त्याला नखशिखांत पाहिलं. आज जसे ज्ञानोबराय पाहतात ना, तसंच ध्रुवानं पाहिलं, तसंच प्रल्हादानं पाहिलं, तसंच सनकादिकांनी पाहिलं, तसंच शुकाचार्यांनी पाहिलं महाराज. तुका म्हणे जाते सनकादिक दहात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. त्यांनी पण पाहिलं महाराज. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ते जग जेठी. या सगळ्यांनी पाहिलंच ना. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. एवढे सगळे भक्त देवाला पाहण्याकरिता येतात. कोणत्या देवाला पाहिलं, पांडुरंगाला पाहिलं. मग शुकाचार्यांनी पाहिलं ना पांडुरंगाला, त्यावेळेस सुद्धा तेच सुख आहे. सनकादिकांनी पाहिलं तरी त्यांना तेच सुख प्राप्त झालेलं आहे. नारदांनी पाहिलं तरी तेच सुख प्राप्त झालेलं आहे. तुंबरूनं पाहिलं तेच सुख प्राप्त झालेलं आहे. मग सगळ्या संतांना तेच सुख प्राप्त होत आहे. का तर त्याच्यात शाश्वत सुख आहे. हे आधीची जे उदाहरण सांगितलं बायका पोरांचे, याच्यात सुख आहे पण शाश्वत नाही महाराज. कधी फिरतील आणि काही कमी पडल्यावर तुमचा धिंगाणा करतील, सांगता यायचं नाही महाराज. माझं म्हणणं आहे आपल्या अंगावर बला नको. ते म्हणतात जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा मानेती लहान थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तोच आहे हा. आधी चांगला होता. घरात घुसला का लोक दादा आले, दादा दादा म्हणजे साऱ्या दुनियात दादा आहेत महाराज. आम्हाला लोक घरी दादाच, माझी पोरं आम्हाला दादाच म्हणतात. दादा म्हणजे दादा मग कोणाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला. ज्याच्या खांद्यावर जू असते ना, जू, त्याला दादा म्हणतात. ते जर ढळलंच नाही ना महाराज, चाबूक उलटा करतात. आणि चाबकाची दांडी धरून त्याच्या त्या टिंगराला असं त्यांनी दा दा असं करतात महाराज पाठीमागून. त्याला दादा म्हणायचं. म्हणजे ज्याच्या खांद्यावर जू असते त्याला लोक दादा म्हणतात. पण कुठपर्यंत म्हणतात, ते जू घेतय तोपर्यंतच म्हणतात. हा महत्वाचा विचार आहे मग. म्हणून त्याने महाराज घरोघर दादा आहेत. हे दादा म्हणतील तुम्हाला किती दिवस. एखादाच असा दादा जीवनामध्ये सापडतो, जगामध्ये सापडतो की मरत्या खेपेपर्यंत वाघासारखा राहतो. तो त्याच्या वजनात राहतो. नाही तर बाकी सगळ्या दादांची रळ्या पळ्याच आहेत महाराज. त्याच्या नाकाला शेंबूड येतो, मुंडका असं गुटू गुटू हालायला लागतं, त्याचे त्याला सुधरत नाही. मग अशी अवस्था झाली की त्या दादाचे पार सगळेजण त्यांनी हाल करून टाकतात. एखादाच दादा त्यांनी महाराज. आता बापू गेले आपल्यातून. मी संतोष महाराजांच्या घरी त्यांना एकदा भेटायला गेलो होतो सुप्याला. त्यांची ठेप होती महाराज. हे सगळे मंडळी त्यांची सेवा करण्यामध्ये तत्पर होते. अतिशय त्यांनी महाराज सेवा करत होते. सगळं अतिशय प्रेमानं सेवा केली. त्यांनी पण जन्मभर परमार्थ केला. यांनी फोन केला होता की तुमची आठवण करतायत, एकदा भेटायला या. आम्हाला 2 भागवत कथा होत्या. म्हणजे एकाच वेळेला 2 होत्या. कर्जतची कथा करून शेवगावला कथा करायला जायचं होतं. जास्त धावपळ होती. त्या धावपळीत मला त्यांना भेटायला येता आलं नाही. पण त्यांनी आठवलं मला. त्याच्यावरून तुम्हाला सांगतो की सेवा क्वचित त्यांनी केली जाते. माझे गुरुजी त्यांनी होते, ज्यांच्याकडे मी ग्रंथ शिकलो. वाघासारखेच जगले महाराज. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर वाघासारखेच जगले महाराज. शेवटच्या खेपेपर्यंत त्यांनी महाराज सगळे लोक सज्ज होते, सेवेमध्ये हजर होते महाराज सगळे लोक. एखादाच दादा असा निवडतो की ज्याची सगळे त्यांनी सेवा करतात. नाहीतर मग त्यांनी महाराज मग सगळी फजितीच होते. मग याच्यातच जर सुख आहे ना,
मग शेवटपर्यंत राहायला पाहिजे ना, नाही राहिलं. तो कधीपासून विटेवर उभा आहे? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. हा त्याने पुसू नका बाई वेदासी काही ठाऊकची नाही, देव कसा विटेवरी उभा उभा. देव कसा विटेवर उभा राहिला वेदाला सुद्धा माहित नाही. हा वेदाशी कानडा, वेदाला सुद्धा न कळणारा परमात्मा आहे. तो विटेवर उभा आहे तेव्हापासून सुख देतोय आणि आजही सुखच होतं महाराज. जाऊन बघा, नाही झाल्यावर सांगा. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. तुम्हाला झालं की नाही सगळ्यांना? तुम्ही देव डोळ्यानं पाहिला, कोण सुखी नाही झालं मला तुम्ही सांगा. आजही सुख देतोय. ज्ञानोबारांना सुख झालं आणि निवृत्तीनाथांना सांगितलं, स्वतःच्या बुद्धीबरोबर संवाद केला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. त्याला पाहून सुख त्याने झालेलं आहे. हा तोच आहे. जो सच्चिदानंद घन आहे. स्वरूप लक्षानं जर पाहिलं तर तो सत्य आहे. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम, ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही असा सत्य तो विटेवरती उभा आहे. तो जगाला चालवणारा चैतन्य स्वरूप आहे. त्याच्याशिवाय जग चालत नाही महाराज. या संपूर्ण चराचर सृष्टीला चालवणारा तो आहे. त्यानं बोलावल्यावर वेद बोलतो, म्या बोलविल्या वेदू बोले. त्यानं हलवल्यावर हा प्राणवायू हलत राहतो. त्याची आज्ञा सगळे पाळतात. समुद्र त्याने रेखा ओलांडून जात नाही, समुद्र रेखान ओलांडावी. पर्वते बैसका न संडावी, त्याची आज्ञा आहे. ही त्याची आज्ञा आहे महाराज. सूर्य त्याच्या सत्तेनं त्याने महाराज अशा पद्धतीने प्रकाशित होतो. हे सगळं त्याच्या सत्तेनं होतं. तो चैतन्य स्वरूप आहे. तो हे असं लावून घ्यायचं महाराज. जो सत्य आहे जगामध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी जे शिल्लक राहतं सत्य, तो हा विटेवर उभा आहे. जो सगळ्या जगाला चालवणार आहे तो हा विटेवर उभा आहे. जो त्यांनी आनंद स्वरूप आहे. सगळ्या जगाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने आनंदित करून टाकतो, तो हा विटेवर उभा आहे. सगळ्या जगाला निर्माण करतो हा, जयापासून सकळ महिमंडळ झाले, तो एक पंढरीचा राणा दया अनुमाना श्रुतीशी, तो हा. जो सगळ्या पाप तापाचा नाश करतो, जो त्रिविध तापांची होळी करून टाकतो, तापत्रय विनाशाय, तो हा. हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. जो गीता उपदेश करणारा रणांगणात त्यांनी अर्जुनाचा गुरु झाला आणि सगळ्या जगाच्या उद्धाराकरता ज्यानं तत्वज्ञान जगाला वर्णन करून सांगितलं, तोच हा विटेवर उभा आहे. जो शेष शय्येवर पहुडलेला आहे, ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झाला, तो हा. किती तोहा. या तोहावरच 2-3 कीर्तनं करता येतील महाराज. खरं सांगतो मी तुम्हाला. आता टाइम संपून गेला हे की नाही. थांबू का? तुम्हाला थांबावं वाटतं का? नाही सांगू अजून. सांगा. तोच आहे महाराज हा, जो त्यांनी सगळ्या जगाचा मालक आहे. एवढा मोठा देव आहे आणि त्याला आपण मालक म्हणून जर त्यांनी स्वीकारलं तर त्याला काय कमी पडेल महाराज जेवणामध्ये? खरं सांगा ना. कशाला भिकाऱ्यासारखे याच्या त्याच्याकडे पाहता? संसारा करताना, प्रेमा करताना, सुखा करताना याच्या त्याच्या दारात त्यांनी भिकाऱ्यासारखं हिंडण्यापेक्षा त्याचं दास व्हावं, त्याचं गुलाम व्हावं आणि स्वाभिमानानं सांगावं आम्ही त्याचे दास, ज्याचा पंढरी वास, मी त्याचा दास आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, असं त्यांनी म्हणता आलं पाहिजे. हीच धन्यता आहे महाराज.
नाही तर संसाराचे दास होऊन काय करता? कार्य होशी खर संसाराचा दास महाराज म्हणतात. खर म्हणजे गाढव. अरे गाढवा, का संसाराचा दास झालात असं त्यानं म्हणाय. माझं म्हणणं नाही बरं, आपल्या अंगावर बाला नको. आधी मी प्रमाण सांगितलं तुम्हाला. कार्य होशी खर, संसाराचा दास. खर म्हणजे गाढव. गाढवा संसाराचा दास का होतो? किंवा गाढव होऊन संसाराचं दास्यत्व का करतो? मग दास जर व्हायचा असेल ना तर भगवंताचा दास हो. तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास तरीच जन्म यावे दास विठोबाचे होय. जन्माला आलात ना याचे त्याचे दास होऊन गुलाम्या लोकांच्या करण्यापेक्षा दास विठोबाचे व्हावे. विठोबाचे दास व्हा ना. जर त्याचे दास झाला तर काय कमी पडेल महाराज? तुम्हाला कशाची आवश्यकता पडेल? कमी पडलं तर त्याला जाब विचारता येईल. तुझे दास्य करू अनेका मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राय, असं म्हणता येईल महाराज. तुझा दास आहे, लोक पुढे खायला मागतो. कागा केविल वाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती, त्याला जाब विचारता येईल ना महाराज. काय तुझी हीन शक्ती झाली दिशे, असं म्हणता येईल महाराज त्याला. म्हणून त्यांनी त्याचं दास्यत्व केलं पाहिजे. तो सगळं काही देणार आहे महाराज. म्हणून तोच आहे हा सगळं काही देणारा. तो हा कोण? विठ्ठल बरवा. तोच आहे बरं का हा विठ्ठल. तो हा माधव बरवा, ज्या माधवाचं आपण चिंतन करतो, जो श्रीकृष्ण रूपानं त्यांनी लीला करतो. आईनं आपल्याला जो सांगितलं होता ना तोच आहे हा. आई म्हणली होती ना, जो फार प्रेम करतो, भक्तांना सांभाळतो, हृदयाला लावतो, तोच हा माधव आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. स्वरूप लक्षणानं त्यांनी सांगितलं, जो सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि तटस्थ लक्षणानं दाखवला तोच हा आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी त्याचं प्रत्यक्ष रूप डोळे भरून पाहिलं. आणि मग त्यांनी म्हणत ते मनात घर करून बसलं. देखलिया वेधुलावी बैसे जीवी जडोनी. आता त्याला पाहिलं ना महाराज, आता दुसरं काही पाहावंसच वाटे ना. खरंच त्याला पाहिलं काही पाहावंसच वाटे ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे. ज्यानं त्याला पाहिलं ना त्याला जगातलं काही पाहावंसं वाटत नाही. अजून काही पाहण्याची उर्मी जर पोटात शिल्लक असली की समजायचं यानं देव नाही पाहिला अजून. खरं सांगतो. कारण ज्याला देव पाहिलं त्याला जगातलं काय पाहावंसं वाटेल. अजून काही मिळवायची जर अंतकरणात उर्मी असेल, हे मिळवायचं ते मिळवायचं, समजायचं याला अजून देव मिळाला नाही. कारण देव मिळाल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही. कृतकृत्य अवस्था त्याला म्हणतात. कृतकृत्य म्हणजे काय? गुरुजी म्हणायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे जे प्राप्त करून घेतलं असता जगात काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहत नाही. अशी जी अवस्था त्याला कृतकृत्य अवस्था म्हणतात. पण असं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय इच्छा केली? भगवंताच्या दर्शनाची इच्छा केली आणि ती प्राप्त झाली. भगवंताने महाराज दिसला, त्याचं रूपच प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं. आता काही पाहायचं राहिलं नाही, आता काही ऐकायचं राहिलं नाही, आता काही करायचं राहिलं नाही. आता तोच फक्त चित्तात घर करून बसला. आता दुसरं काही नको. संसार त्याने पूर्ण झाला. हे आजी संसार सुफळ झाला माये, देखियले पाय विठोबाचे, देखियले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. आजी संसार सुफल झाला गे माय, देखिले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय पाहिले. आता फक्त तोच पाहिजे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आता दुसरं काहीच नको. अशी अवस्था निर्माण झाली. का? तो आवडायला लागला महाराज. आता त्याची आवड निर्माण झाली. आता त्याच्याकडे मन वेधलं गेलं. त्यानं वेधून घेतलं महाराज. म्हणून तोच आवडायला लागला. तो असा सहज नाही आवडत महाराज. आणि तू कोणाला नाही आवडत. कीर्तनाचे 2 तास पूर्ण झाल्यावर तर अजिबातच नाही आवडत. खरं सांगतो मी तुम्हाला. आधी फार नाटकं असतात परमार्थाचे, फार परमार्थिक लोक दिसतात, मला थाट माट करतात. त्यांनी ह्या झगमगाट असतो सगळा लाइटिंगचा. आणि फक्त कीर्तनकार 10 मिनिटं कीर्तनाच्या वेळेच्या पुढे जाऊ द्या महाराज, मग त्यांची तोंड बघा कशी होतात. आरती ओवाळ्यासारखे तोंड होतात. फक्त फोटो काढून घ्यायचे. ए फोटोवाल्या फोटो काढून घेत जा रे. कीर्तनकार थोडा 10-15 मिनिटं पुढे गेला की लगेच सगळ्यांचे फोटो काढायचे. यांची तोंड कशी दिसतात. आणि मग हे म्हणतात मला देव आवडतो. काय आवडतो तुला देव? तुला जर देव आवडत असता तर देवाकरता रात्र काढीन म्हणला असता. मला फक्त देवाविषयीच ऐकायचं भाव पोटात निर्माण झाला असता.
तुमच्यातलं नाही सांगत मी, गावगाव हाच खेळ आहे महाराज. असे काट्यावर कीर्तन करायला लावतात. हा बरं, कीर्तन उभारायच्या आधीच काही टाइम सांगतात मग, हे बघा एवढा वेळ कीर्तन करा. त्याने करूच नाही महाराज. की एका गावात गेलो मी, खरोखर गावाचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला. आता बऱ्याच गावात इसगाव तेसगाव आम्हाला सगळे त्यांनी 40 गाव आहेत. सगळ्या दुनियात हिंडावं लागतं नाही महाराज. गाडीतून उतरायच्या आधी म्हणलं काल्याच्या कीर्तनाला बरोबर महाराज, पुढं त्यांनी लोकांना जेवायचं असतंय आणि तुम्ही बरोबर 12 वाजता मला जेवण बऱ्याच वर्षातून करीत असते नाही का लोक. हे म्हणा जेवण म्हणजे कधी न मिळती जिन्नस आहे, कधीच जेवत नसतील. आणि तुम्हाला म्हणतो कीर्तन टायमात थांबलं पाहिजे. कशा करता? जेवाय करता. लाज वाटते का? लाज. कशा करता कीर्तन थांबव म्हणतो? जेवाय करता. तू जन्माला आला जेवाय करता, जन्माला आला का देवा करता? 10-5 मिनिटं काल्याचं कीर्तन काय मुरमुरे खाल्ल्यासारखं करतात का? 10-5 मिनिटं. आणि नाही जर वरती 10-5 मिनिटं झाली काल्याचं कीर्तनच कशाचं महाराज ते? सगळ्यात महत्त्वाचा विचार. आणि ते म्हणतं थांब टायमात. त्याच्या समोर अख्ख्या गावासमोर सांगितलं 12च्या आधी 5 मिनिटं थांबलो, लिहून त्याला सांगितले हे बघ आता परत तुझ्या गावची तारीख कधीच घेणार नाही. तू काय असशील तुझ्या घरचा राजा, मला तुझ्याशी काय घेणं नाही. मला एकच राजा आहे, त्याचं नाव आहे पंढरीचा राजा. मला तुझ्याकडून काय घ्यायचं नाही आणि तुझी तारीख परत घेणार नाही. 100 बारा पाया पडायला आला असेल पण त्याची तारीख परत घेतली नाही. मला टाईम कशाला सांगायचं कीर्तनाला? कीर्तन म्हणजे काय सामान्य आहे का? या कीर्तनामध्ये देव उभा राहतो. म्हणजे त्यांनी चरणेची रज वंदी शुळपाणी नाचते कीर्तनी ज्यांचे माथा. अशी कीर्तनात नाचणाऱ्या लोकांच्या पायाची माती भगवान शंकर कपाळाला लावतात आणि ते म्हणतं थांबव कीर्तन. काय प्रकारचे लोक आहेत महाराज. आणि स्वतःला त्यांनी म्हणतात परमार्थिक हरिभक्तीपरायण. नाही हरिभक्तीपरायण म्हणल्यावर त्यांना हागवण लागते. त्यांच्या नावापुढे जर हरिभक्तीपरायण मग तर ते फार तळतळतात. ते पत्रिका बदलायला लावतात. माझ्या नावापुढे हरिभक्तीपरायण मर मग तसाच तू. मरू आता मी तरी कशाला तळतळू घेण्या देण्याचा. काय कोणाचं बिहाव राहिलं नाही. खरं सांगतो मी तुम्हाला. लोक काय करतील करून करून. ते म्हणतील हे जास्त तोंड टाकतं, हे परत असलं औषध बोलू नका. नका बोलू बाबांनो, त्याच्याशी काही माझं पडलं नाही. मला माझं घेणं देणं तुमच्याशी नाही, माझं घेणं देणं त्याच्याशी आहे. म्हणून त्यांनी महाराज माझी लगन त्याच्याशी लागलेली, मला तो पाहिजे. आता तुम्ही नाही पाहिजे कोणी. आणि तुम्ही काय देणार आहात मला? म्हणून त्यांनी देणारा तो आहे ना. मी आता तेच सांगतो तुमच्या समोर सगळ्यासमोर. कोण आहे देणार? तो आहे देणारा. मला तो भेटला बाद झाला ना महाराज. जगाशी काय घेणं देणं ठेवायची आवश्यकता आहे. म्हणून तो त्यांनी भेटला पाहिजे. त्यांनी लाज राखली पाहिजे महाराज. तो आला पाहिजे. कंबर बांधून छातीला हात लावून सगळ्या जगासमोर अट्टहास करून त्यांनी सांगतोय तो आला पाहिजे महाराज. याच्याकरताच अट्टहास आहे, दुसरा कशा करताच नाही महाराज. तुम्ही पण असंच करा. खरंच तुम्हाला सांगतो सगळ्यांना हात जोडून. याच्यात काय ठेवलंय महाराज? याच्यात काही ठेवलं नाही. त्याच्यात सगळं ठेवलेलं आहे. हे लोक मान देतील, पान देतील, धन देतील, संपत्ती देतील. राहील किती दिवस? अरे दुसरा सापडल्यावर वरून फेकून देतात हे लोक. अशा हवा भरतात त्यांनी वर नेतात आणि सोडून देतात. हे समाजाचं काय त्यांनी विचार करीत बसायचं? मग कोणाचा विचार करायचा? भगवंताचा विचार करायचा. तुला बोलवलं ना कीर्तनाला आम्ही, आणि आम्ही बोलवतो म्हणतो तू कीर्तन करतो ना आमच्यावर धोपाटे घालतो. मग मी तुमच्या हिताची गोष्ट सांगितली ना मी तुमच्या समोर. मला तुम्ही ज्या कामाकरता बोललो ते मी तुमच्या समोर सांगितलं ना महाराज. फार महत्त्वाचा मुद्दा. एक शब्द तरी वायफट बोललो की मी तुमच्या समोर बाकीचा? मला वाटतं तळतळून कळकळून अशी भावना माझ्या पोटात आहे की तुम्हाला देव भेटावा. तुमच्या मनात उर्मी निर्माण व्हावी की मला देव भेटला पाहिजे. नाही काय तर पांडुरंगाची भेट झाली पाहिजे. देवा अरे हा जन्म जर वायाला गेला काय पाहिजे रे परत? तू कधी भेटशील रे देवा? तुझ्या वाचून त्यांनी आता चैन पडत नाही असा भाव निर्माण व्हावा. फक्त देव आवडावा. हा देव आवडण्याकरता फार चांगली कर्म असावी लागतात जन्मोजन्मेची. तेव्हा त्यांनी परमात्मा आवडत असतो. ज्ञानोबरांना फार प्रिय वाटला. निवृत्तीनाथांना, सोपान काकांना, मुक्ताबाईला फार प्रेमानं सांगायला लागले हा तोच आहे. याची आवड निर्माण होण्याकरता फार सुकृत असावी लागते. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची
सुकृताची जोडी, सुकृत म्हणजे चांगलं कर्म, फार चांगल्या कर्मांची जोडी म्हणजे साठवणूक असावी लागेल, तेव्हा देव आवडेल महाराज. लोकांना देव का आवडत नाही? आमचे भाऊ म्हणायचे पापानं संसार आवडतो आणि पुण्यानं देव आवडतो. लोकांना देव का आवडत नाही? पुण्य कमी पडतं. असं म्हणल्यावर काही निर्लज्ज म्हणतात मग आता आमचं कमीच आहे म्हणल्यावर काय करायचं, तुम्ही तुमचे करा परमार्थ, आम्ही आमचं बघतो काय करायचं ते. ते निर्लज्जच आहेत महाराज. ते असं नाही म्हणणार की पाप जाळाय करता काहीतरी सांगा. पापाचा पूर आलेला असतो त्याच्यामुळे देव आवडत नाही महाराज. त्यांना तर आवडत नाहीच नाही. देव धर्म करणारे सुद्धा आवडत नाहीत. देव तर नाहीच आवडत महाराज. जे देवदेव करतात ते सुद्धा आवडत नाहीत. असे नास्तिक मतवादी असतात. ते देवधर्म करणाऱ्यांचे टेंगडे ओढायला सुरुवात करतात. व त्याच्यातही त्यांना जर काही उत्कर्ष झालं तर ते जळकी पोटात उठते त्यांच्या, त्यांना ते सहनही होत नाही महाराज दुसऱ्याचं. असे त्यांनी महाराज समाजात प्राणी पाहायला मिळतात. जे स्वतः परमार्थ करीत नाहीत आणि दुसऱ्याला करू देत नाहीत, आणि करू तर देत नाहीत त्याच्या परमार्थामध्ये विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे विघ्न संतोषी असणारे लोक असतात. म्हणून त्यांनी महाराज देव जर आवडायचा असेल ना तर फार पुण्य असावं लागेल पदरामध्ये. म्हणून त्यांनी भगवंताला पाहून मनामध्ये भाव निर्माण झाला. तोच आहे हा जो त्यांनी सगळ्या जगाचा मालक आहे, जो विटेवरती प्रत्यक्ष उभा राहिलेला आहे. याची आवड लागण्याकरिता फार सुकृत असावी लागतात. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून त्यांनी महाराज हा आवडतो आहे. म्हणून तो त्यांनी महाराज फार प्रिय वाटायला लागलेला आहे. तोच सुख देणार आहे. हा त्यांनी सामान्य का बरं म्हणले त्यांनी यांना सुख दिलं त्यांना सुख दिलं. आपली यादी आपण त्यांनी मग अशी वाचून दाखवली. एवढ्या लोकांना सुख त्यांनी का बरं त्याला देता आलं असेल? तो निवळ सुखरूप नाही, तो सुखाचा आगर आहे महाराज. सर्व सुखा ते आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. रघुमा देवीवर बाप रखुमा देवी वर, तो हा विठ्ठल देवा, तो हा विठ्ठल देवा. बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो हा विठ्ठल देवा, तो हा विठ्ठल तो हा महादेव बरवा, तो हा माधव बरवा, तो
माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा तो हा माधव बनवा तो हा सर्व सुखाचे आगर, आगर म्हणजे आग्रस्थान. बापर रुक्मा देवीवर ज्ञानोबराय म्हणतात. रुक्मा देवीचं वर म्हणजे भगवती रुक्मिणीचा असणारा पती आणि सगळ्या जगाचा बाप. बाप
रखुमादेवीवर काय आहे, सर्व सुखाचे आगर. अनेकांनी म्हणलं महाराज, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर म्हणे गोरा कुंभार, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. अशी अनेक प्रमाण संतांची पाहायला मिळतात. पण तो सर्व सुखाचा आगर आहे, श्रेष्ठ असणारं सुख आहे. म्हणून त्यांनी महाराज तोच सुखरूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. श्रुती म्हणते भूमा म्हणजे ब्रह्म, तेच सुखरूप आहे, तोच त्यांनी विटेवरती उभा आहे. पण अशा पद्धतीने बोलण्यासारखं माझ्याकडे बरंच आहे. निर्धारित वेळ संपून त्यांनी 10-15 मिनटं जास्त झालेली आहेत. आता याच्यापेक्षा जास्त लांबवणं चांगलं नाही. मला बरंच काही बोलता येऊ शकतं, पण बस झालं आता. जेवढं त्यांनी नाही तर हाय ते ध्यानातून जायचं. खरंच सांगतो, जे सांगितलंय तुमच्या पोटात उतरावं अशी माझी जी अपेक्षा आहे. नाही तर ते जर ध्यानातून गेलं मग जास्त सांगून काय उपयोग, ओव्हरडोस होतो मग बऱ्याच वेळेला. नाहीतर मग जास्त त्या वटाळा होण्याची दाट शक्यता आहे. जेवढं सांगितलं तेवढं पोटात साठवा. मी तुमचा शत्रू नाही हो, तोंड टाकून बोलायला. मला काय करायचं, मला बोलून खरं सांगा. मला फक्त पोट तिडकीनं तुमच्यासमोर एवढंच सांगायचं की आपण डोळसपणानं परमार्थ करा, आपण नजरेनं परमार्थ करा, विचाराचा परमार्थ करा. आणि परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये खरोखर त्यांनी भाव होता, हा सिरियस होऊन परमार्थ करा. आणि भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता अट्टहास करा. आजपर्यंत त्यांनी ज्याचा भोंगळ परमार्थ असेल, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, उगत चाललंय म्हणून चाललंय, असा ज्याचा परमार्थ असेल त्याने शुद्धीवर या. मी कशाकरिता परमार्थ करतो त्याचा तरी निदान विचार करा. आणि हा परमार्थ भगवंताच्या भेटीकरिता असतो असा निर्णय अंतकरणात पक्का करा. आणि भगवंताच्या भेटीकरिता प्रयत्न करा. जसे तुम्हाला होतील तसे करा. तुम्ही जर शुद्ध अंतकरणानं, स्वच्छ भावनेनं, निर्मळ भावनेनं जर त्यांनी परमार्थ करायला सुरुवात केली, भगवंताच्या भेटीची अपेक्षा केली, देवाला करुणा, हरीशी करुणा येईल तुझी. तुला हरीला तुझी करुणा येईल ना बाबा. देव तुला आपोआप त्याने सांभाळून घेईल, तुला मार्गदर्शन करील, तुला त्याच्यापर्यंत घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करील. फक्त तू तसा अट्टहास त्याने करण्याची आवश्यकता, तुझी भावना निर्मळ असली पाहिजे. नाही तर हुरगं हुरण पंढरपूर काय उपयोगाचं नसतं. खरंच असे पंढरपूर करणारे फार लोक समाजात पाहायला मिळतात. सिरियस व्हा, भगवंताचं चिंतन करा. असो, आज मंगलाचा दिवस आहे, मंगल केलं पाहिजे म्हणून भगवंताचं रूप त्यांनी महाराज मंगलमय आहे, पण ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून सुखी होण्याचा प्रयत्न केला. आता पुढचे त्यांनी दिवस आपल्याला असेच भगवत चिंतनाचे त्यांनी महाराज प्राप्त होणार आहेत. आणि त्या माध्यमातून आपण भगवत चिंतन त्यांनी करत राहावं. हा त्यातला भाव. कोणी कोणी अशा पद्धतीनं भगवंताचं सुख प्राप्त करून घेतलं सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम तुमचं काम मी करतो, हे चोपदाराचं, हे असे हातवारी करतो ना मी, हे चोपदाराचं काम असतं, ताल दाखवायचं. असं असं करून फडावरचे चोपदार असतात ना, ते ताल दाखवतात. आणि सगळ्यात चोपदारांचं मीच करतो रोज. त्या माझे हात दुखतात संध्याकाळी, कीर्तन झाल्यावर जास्त दुखतात इथून वरती. भान राहत नाही मला ते असे हातवारी करताना. आणि नंतर फार दुखतात महाराज ते हात. जाऊ द्या, ते कशाला सांगत बसू. असं पण ते तुमचं काम असतं. तुम्ही बरोबर असा ताल दाखवायचं यांना, ते तुमच्या तालात नाचले पाहिजेत. हा महत्त्वाचा विचार आहे. असू द्या, यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, भैरवनाथ भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, शुकमुनींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हाला मी 6:45 वाजताच आलो होतो इथं. त्याच्या आधी आलो होतो. मला संतोष महाराजाला भेटायला जायचं होतं. त्यांचा संपर्क केला. ते म्हणले आम्हीच गावात येणार आहोत. म्हणलं मग मध्येच थांबण्यापेक्षा डायरेक्ट आपण मंदिरात जाऊ, मग ते येतील गावामध्ये. आम्ही 6:45च्या आधी इथे येऊन थांबलो होतो. बरीच मंडळी आम्हाला भेटून गेली. मारुती पुढे जाऊन बसलो होतो बराच वेळ. म्हणलं भाऊ आता तू तरी माझ्याशी काहीतरी बोल. असं त्यांनी मग हे आले नंतर हरिपाठ झाल्यावर. म्हणजे मला हे सांगायचं की मी वेळेत आलो होतो, पण तुम्ही उशिरा सुरू केलं, त्याला मी काय करू. 15-20 मिनटं कीर्तन उशिरा सुरू झालं.
म्हणून मग आता उशिरा थांबलं म्हणून त्यांनी कीर्तनकारावर ढकला फेकलायचं नाही अजिबात काही असं नाही तर आपल्या अंगावर बलं नको घेण्यात देण्याची म्हणून यथामध्ये अवकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. तुम्ही सगळ्यांनी माझी बडबड ऐकली, तुमचे धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. बाबा खुश हो गया. दुसरं काय पाहिजे महाराज. तुम्ही गोड त्यांनी गाता आणि तुमच्या माध्यमातून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने तुमच्यामुळे जर ब्रह्मरसाचं पारण होत असेल तर तुमचे धन्यवाद केले पाहिजेत ना महाराज. धन्यवाद. म्हणून त्यांनी महाराज साऊंड सिस्टीम सहज आहे. फार दमून गेलो मी. तिसरं कीर्तन त्यांनी करतो. जीव कासावीस होतो तरी पण मला चांगलं बोलता आलं महाराज. त्याने बिचाऱ्याने मला त्याच्याकडे काही बघायची गरजच ठेवली नाही. पण त्यांनी सहज त्याला कळत आहे त्यांनी मला काय पाहिजे ते म्हणून चांगली त्यांनी सिस्टीम लावली. त्यांचे धन्यवाद. पंचकृषीतून भाविक उपस्थित आहे. श्रद्धेनं आपण आलात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेत. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या. सगळ्यांना निरोप सांगतो. सगळ्यांनी संत पंढरीमध्ये या. संत पंढरी आपलीच सगळ्यांची आहे. तुम्ही सगळ्यांनी फार मदत संत पंढरी करता त्यांनी केलेली आहे. म्हणून तिच्याविषयी आपलेपणा तुमच्या अंतकरणात असावा. म्हणून बऱ्याच लोकांनी ज्याच्या त्याच्या परीनं त्यांनी महाराज परस्पर सिमेंटची गाडी पाठवून दिली. म्हणून त्यांनी महाराज ज्याला वाटेल तो त्या पद्धतीने मदत करतो. कधी कधी कोणी पाठवली मदत ते सुद्धा कळत नाही महाराज. अशा पद्धतीने मदत लोक त्यांनी करतायत. आपलीच आहे संत पंढरी. आपण राहणार किती दिवस आहोत. मूर्ती आलेल्या आहेत. आता एका मूर्तीची स्थापना जर करीत बसलो तर फार वर्धापन दिन करावे लागते. म्हणून त्यांनी बऱ्याच मूर्ती एकत्र येऊ द्यायच्या 10-15 मग एकदमच स्थापना करायची. म्हणजे मग एकाच याच्यामध्ये सगळे कार्यक्रम त्यांनी होऊन जातील. पण माऊलींची पांडुरंग रुक्मिणीची मूर्ती त्यांनी आलेली आहे. सिद्धेश्वराची आता शिवरात्रीच्या दिवशी येणार आहे. शंकराचार्यांची मूर्ती तयार आहे जयपूरला, ती पण त्यांनी येणार आहे. म्हणून त्यांनी मूर्तींची चढावड लोकांची सुरू झाली. आम्ही ही मूर्ती देतो, आम्ही ती मूर्ती देतो. भांडणं करायला लागले सगळे. त्यांनी आमचेच पैसे घेतले पाहिजे, त्यांचे कसे काय घेतले. इथून त्यांनी सुरुवात आहे. म्हणजे देवाला घाई झाली तिथे यायची. खरं सांगतो मी तुम्हाला. फक्त तुम्हालाच कशी घाई व्हायना हेच मला कळलं. देवाला घाई झाली सगळे देव तिथं त्यांनी यायच्या तयारी. ते माझी विनंती आहे सगळ्यांनी एकदा संत पंढरीत या. आपलीच समजा संत पंढरी आपल्याकरताच चालू आहे. एवढं लांब 200 किलोमीटर पंढरपूरला जाणं होत नाही आपलं घाई. आळंदी त्यांनी देऊ 100 किलोमीटर आपल्याला तिथं जाणं होत नाही लवकर. पैठण आपल्यापासून त्यांनी 150 किलोमीटर आहे, तिथं त्यांनी जाणं व्हायचं नाही. पण इथं एकाच जागेवर सगळं त्यांनी सापडणार आहे. म्हणून सगळ्यांनी अशा पद्धतीने पंढरपूरला या, संत पंढरीला या असं त्यांनी सांगून थांबतो. मोठ्या चाल झालीच आहे असं गृहीत धरूया. आता मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं हे विठ्ठल जय नाही उच्चारिला अधिकार मी आपला ज्ञानेश्वरा राखा पाया महाराज